जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह के अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मसीह देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की बड़ी दया है कि प्रभु ने इस जीवन की यात्रा में और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन में इस रीति में प्रभु का पवित्र मसीह ने हमको एकत्रित किया आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये आपल्या या जीवन प्रवासामध्ये आपल्याला पुन्हा एकत्र येऊन प्रभूच्या नावाचा गौरव करण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। अभी हमें प्रभु का वचन से सीखने का मौका है आणि आता यावेळेला देवाच्या वचनापासून शिकण्याची ही संधी आहे। बहुत प्रार्थना के साथ रहेगा तो प्रभु या प्रायवारिक लोगों का जीवन को जान करके हमारे जिंदगी को जान करके हमारे लिए जरूरतमंद वचन देगा आणि खूप प्रार्थनापूर्वक राहू त्यावेळेला प्रभू आपल्या जीवनासाठी जे गरजेचं वचन आहे ते आपल्याला देईल। आज मैं आपको बताने जा रहा है वो उसका शीर्षक रहेगा मानव प्रभु और मंडली के साथ का संबंध। आणि आज जे मी वचन सांगायला जाणार आहे त्याचं शीर्षक हे राहणार आहे की प्रभूचं आणि मंडळी सोबत असलेले संबंध। बहुत गहरी बातें है आणि खूप गहन गोष्ट आहे। मैं एक विश्वासी है करके कहना बहुत बड़ी बात है आणि मी एक विश्वासू आहे हे असं बोलणं खूप मोठी गोष्ट आहे। लेकिन मैं सच में विश्वासी है क्या? आणि खरोखर मी विश्वासू आहे का? है ना, मैं क्रिस्ती है करके कहना बहुत बड़ी बात है। आणि मी एक ख्रिस्ती आहे असं सांगणं खूप मोठी गोष्ट आहे। लेकिन मैं सचमुच में क्रिस्ती है क्या? आणि खरोखर मी ख्रिस्ती आहे का? है ना, मसीह ना होते हुए कितने लोग अपने आप को मसीह कहता है आणि एक मनुष्य ख्रिस्ती नसताना कितीतरी लोक आपल्या स्वतःला ख्रिस्ती म्हणून एक घेतात। सच्चा विश्वासी ना होते हुए कितने लोग अपने आप को विश्वासी कहता है आणि खरा विश्वासू नसतानाही कितीतरी लोक आपल्या स्वतःला खरा विश्वासू म्हणतात। प्रियो कभी भी धोखा नहीं खाना, प्रियानो कधी फसू नका। है ना, हमारे जीवन में मैं एक सच्चा मसीह है कि नहीं ये बात को जानना जरूरी बात है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये एक खरा ख्रिस्ती मी आहे का नाही हे जाणणं गरजेचं आहे। क्योंकि मसीह व्यक्ति वो प्रभु यीशु मसीह का मंडली का एक अंग है। आणि एक खरा ख्रिस्ती व्यक्ती जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीचा एक अवयव आहे। क्योंकि आज दुनिया में प्रभु का एक मंडली है, कारण आज जगामध्ये प्रभूची एक मंडळी आहे। वो मंडली का सदस्य बना हुआ हर एक व्यक्ति सच में एक क्रिस्ती है। आणि त्या मंडळीचा सदस्य झालेला एक व्यक्ति खरोखर एक ख्रिस्ती आहे। आपको मालूम है क्रिस्ती करके बाइबल में सिर्फ 3 जगह पर लिखा है। आणि ख्रिस्ती म्हणून बायबलमध्ये फक्त 3 ठिकाणी लिहिलंय। है ना, प्रेरितों का काम में 2 बार लिखा है। आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 वेळा लिहिलंय। है ना, प्रेरितों का काम उसका 11 अध्याय का 26 वचन, प्रेषित त्याचा 11 अध्याय त्याचं 26 वचन, और प्रेरितों का काम उसका 26 अध्याय का 28 वचन, आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 26 अध्याय त्याचं 28 वचन, और पहला पत्रोस 4 का 16 वचन। आणि पहिले पेत्र 4 अध्याय 16 वचन। ऐसा 3 जगह पर क्रिस्ती नाम लिखा हुआ है। आणि या 3 ठिकाणी ख्रिस्ती हे नाव आलं आहे। एक क्रिस्ती बनकर जीना कितना अच्छी बात है। एक ख्रिस्ती होऊन जीवन जगणं किती चांगलं आहे। आज मैं एक क्रिस्ती है कि नहीं? आणि मी आज एक ख्रिस्ती आहे का? मैं एक सच्चा विश्वासी है कि नहीं? मी खरा एक विश्वासू आहे का? तो मतलब प्रभु और प्रभु का मंडली के साथ का एक गहरा नाता का विषय हमें बाइबल में देखने के लिए मिलता है। आणि प्रभू आणि मंडळी सोबत असलेले त्याचे संबंध जे आहे याचं गहन एक संबंध आपल्याला पाहायला भेटतात। तो इसमें मैं कम से कम आपको 10 विषय पर आपको बताएंगे। आणि याच्यामध्ये मी 10 मुद्दे तुम्हाला सांगेल। तो एक एक विषय मतलब वो संबंध मेरा सही है कि नहीं ये बात को परखना, क्योंकि ये 10 का 10 विषय में भी एक बात में भी हम अलग नहीं हो सकते। आणि हे जे 10 विषय सांगणार आहे ते 10 विषय प्रत्येकाने आपल्या जीवनाच्या द्वारे पडताळून पाहायचे आहे की माझे प्रभू सोबत असणारे जे संबंध आहे ते तशा प्रकारचे आहे का नाही। कारण का की या 10 पैकी 10च्या 10 विषय जे आहे ते आपल्या संबंधाने ते तसे असायला पाहिजे, नहीं तो एक सच्चा मंडली का वक्ता नहीं है। आणि नाहीतर मग तो खऱ्या मंडळीचा एक सदस्य नाही। तो इसलिए ये 10 बात में पहला बात अभी मैं शुरू करने जा रहा हूँ। आणि या 10 गोष्टीपैकी पहिली गोष्ट मी आज सदा सांगायला जात आहे। मतलब प्रभु हमारा गुरु है और हम उसका चेला है। आणि प्रभू आपला गुरु आणि आपण त्याचे शिष्य आहोत। तो मंडली प्रभु का मंडली का वो भी एक बात, पहला बात ये है कि वो मंडली का गुरु है और हम उसका चेले है। आणि मंडळीची पहिली गोष्ट ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा गुरु आहे आणि आपण त्याचे शिष्य आहोत। प्रियो, इस प्रकार का एक अच्छा और सच्चा गुरु और इतना सच्चाई से परिपूर्ण गुरु और कहीं नहीं मिलेगा। आणि एक इतका चांगल्या प्रकारचा खरा आणि
सत्य गुरु जगामध्ये दुसरा कोणी भेटणार नाही एकमात्र गुरु है आणि तो एकमात्र गुरु आहे और उस गुरु का हम चेले हैं। आणि त्या गुरुची आपण शिष्य आहोत ये तक जानना कितना अच्छी बात है। आणि हे सुद्धा जाणणं किती चांगलं आहे। मेरा कई बार कई लोगों के साथ बात करने के टाइम पर वो लोग बोलते हैं कि तुम्हारा गुरु कौन है। आणि पुष्कळ लोकांशी बोलत असताना ते लोक विचारतात तुमचा गुरु कोण आहे। मुझे एक बार ऐसे एक व्यक्ति ने पूछा, आणि एकदा मला एका व्यक्तीने असं विचारलं आपका गुरु कौन है? आणि तुमचा गुरु कोण आहे। मैंने बोला कितना गुरु है? आणि मी त्यांना म्हटलं किती गुरु आहे। अभी उनकी जानकारी में बहुत गुरु है आणि त्यांच्या माहिती अनुसार पुष्कळ गुरु आहे। मैं बोला भाई गुरु बोलने के लिए एक ही गुरु है आणि मी त्यांना म्हटलं बंधूंनो गुरु म्हणण्याकरता केवळ एकच गुरु आहे और वही मेरा गुरु है आणि तोच माझा गुरु आहे। तो फिर वो कौन है? आणि मग त्याने विचारलं तो कोण आहे। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। अभी वो भी संदेह पे आ गया आणि त्याला पण शंका आली। ये बोलते हैं एक ही गुरु है और वो बोलता है कि बहुत गुरु है। आणि हा म्हणतो की पुष्कळ गुरु आहे आणि तो म्हणतोय की नाही एकच गुरु आहे। प्रियो ओरिजिनल गुरु को हम जानना चाहिए आणि खरं जो गुरु आहे त्याला आपण जाणलं पाहिजे है ना। वो गुरु को अगर हम नहीं जाना तो फिर हमारा ये जीवन की यात्रा में हम किस प्रकार मतलब हमारा उन्नति होगा। आणि त्या गुरुला जर आपण जाणलं नाही तर आपल्या या जीवन प्रवासामध्ये आपली वाढ कस काय होणार। है ना, एक ही गुरु है। एकच गुरु आहे है ना। कई बार कई लोगों को गुरु बोलेगा आणि पुष्कळ लोकांना गुरु म्हणतील। मुझे एक बार एक व्यक्ति ने अपने आप को गुरु कहा था आणि एकदा एक व्यक्ती मला भेटला तो म्हटला की मी गुरु आहे। वो चंडीगढ़ में एयरपोर्ट में मिला था आणि चंदीगडच्या एअरपोर्टवर भेटले होते। तो उन्होंने बोला मैं गुरु गोविंद सिंह हूँ। आणि त्यांनी मला सांगितलं मी गुरु गोविंद सिंग आहे। मैंने उनको बोला आप गुरु गोविंद सिंह? आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही गुरु गोविंद सिंग आहे? हाँ बोला हाँ मैं हूँ। आणि तो म्हटलं हो मी आहे। मैं बोला देखो आप बहुत भयंकर अंधकार में। आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही भयंकर अंधकारामध्ये आहात। आपने अपने आप को कैसा गुरु बोला? आणि तुम्ही स्वतःला गुरु कस काय म्हटले? क्योंकि गुरु कहना है तो कम से कम गुरु का गुण उसमें होना चाहिए ना। आणि गुरु जर म्हटलं तर कमीत कमी गुरुचे गुण त्याच्यामध्ये राहायला पाहिजे। गुरु का अर्थ भी उसको मालूम नहीं। आणि गुरुचा अर्थच त्याला माहिती नाही। जो अपने आप को गुरु बोलता है आणि जो कोणी स्वतःला गुरु म्हणतो कई लोगों को पुलिस को पूछो आपको पुलिस का अर्थ आप मालूम है क्या? आणि तुम्ही पोलिसांना विचारा पोलिसाचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का? बहुत लोगों को पुलिस का अर्थ नहीं मालूम। आणि पुष्कळ लोकांना पोलिसाचा अर्थ माहित नाही। प्रेज लॉर्ड, है ना। तो जानना चाहिए ना, आपण जाणायला पाहिजे। तो अभी इसको मैंने पूछा, अभी वो पुलिस का बात रहने दो, उसमें फिर अपना विषय बदल जाएगा। तो सबसे बड़ी बात ये गुरु का अर्थ क्या है? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरु या शब्दाचा अर्थ काय आहे? ये एक संस्कृत पद है आणि तो एक संस्कृत शब्द आहे। और मला ये दो संस्कृत पद मिलकर के गुरु शब्द बना। आणि दोन संस्कृत शब्द मिळून गुरु हा शब्द झाला। गु और रूह, गु आणि रूह। मालूम क्या मालूम है? आणि याचा अर्थ काय है ना, अंधकार से ज्योति में ले चलने वाला। आणि अंधकारातून प्रकाशामध्ये घेऊन चालणारा। गु मीन्स अंधकार, रूह मीन्स ज्योति। अंधकार से ज्योति में ले चलने वालों को गुरु बोलते। आणि गु म्हणजे अंधकार आणि रूह म्हणजे प्रकाश। जो कोणी अंधकारातून प्रकाशामध्ये घेऊन जातो त्याला गुरु म्हटलं जातं। तो जो अंधकार से ज्योति में ले चलने वाला स्वयं ज्योति होना चाहिए। आणि जो कोणी अंधकारातून प्रकाशामध्ये घेऊन जातो तो स्वतः प्रकाश असला पाहिजे। मैंने उसको बोला आप ज्योति है क्या? आणि मी त्यांना विचारलं तुम्ही प्रकाश आहे का? तर नहीं। त्याच्याकडे उत्तर नाही। मैं आपको बोला ये दुनिया में ऐसे एक ही व्यक्ति ने अवकाश किया कि मैं जगत का ज्योति हूँ। आणि या जगामध्ये फक्त एकाच गोष्टीने अशा प्रकारे दावा केला का मी जगाचा प्रकाश आहे। वो प्रभु यीशु मसीह है। आणि तो प्रभू यीशु ख्रिस्त आहे। और वो कहता है, आणि तो असं म्हणतो, है ना, जब यूहन्ना का सुसमाचार 8 अध्याय का 12 वचन, योहान त्याचं 8 अध्याय त्याचं 12 वचन। यीशु ने फिर लोगों से कहा, जगत की ज्योति मैं हूँ। जो मेरे पीछे बोलेगा वह अंधकार में न चलेगा परंतु जीवन की ज्योति पाएगा। देखिए उस गुरु के पीछे चलने वाला कभी भी अंधकार में नहीं चलेगा। आणि त्या गुरुच्या पाठीमागे चालणारा कधीही अंधकारामध्ये चालणार नाही। वो जीवन का ज्योति पाएगा। आणि त्याला जीवनाचा प्रकाश भेटेल। क्या है अंधकार? आणि अंधकार काय आहे? है ना, पाप का स्वभाव आणि पापाचा स्वभाव। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। प्रभु यीशु मसीह के चलने वाला व्यक्ति पाप में नहीं चलेगा। आणि प्रभू यीशु ख्रिस्ताला अनुसरणारा व्यक्ती पापामध्ये चालणार नाही। वो जीवन का ज्योति पाएगा। आणि तो जीवनाचा प्रकाश प्राप्त करेल। कितना अनोखी बात है। आणि किती अद्भुत गोष्ट आहे। मतलब कितना भी प्रतिकूल आएगा तो ये ज्योति बुझेगा नहीं, वो जीवन का ज्योति है। आणि कितीही अंधकार आला तरी हा जो प्रकाश
प्रकाश आहे तो भिजणार नाहीये, कारण हा जीवनाचा प्रकाश आहे. तो सबसे बड़ी बात है आणि सगळ्यात मोठी गोष्ट प्रियो, हमें ये बात को जानना है, प्रेरणा आपण या गोष्टीला जाणायचंय. प्रभु यीशु मसीह का मतलब ये वचन है कि एकमात्र गुरु है आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे की एकमात्र गुरु आहे और वही जगत का ज्योति है आणि तोच जगाचा प्रकाश आहे और वही प्रभु यीशु मसीह है. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. इसलिए प्रभु ने क्या बोला मालूम है, आणि म्हणूनच प्रभूने काय म्हटलं माहिती का, तुम किसी को गुरु नहीं कहना. आणि तुम्ही कोणाला गुरु म्हणू नका. प्रियो, इसलिए दुनिया में आपके चारों तरफ रहने वाला कई लोग भी बोला होगा मैंने भी गुरु को अपनाया. आणि मग तुमच्या चौबाजूवर राहणारे लोक त्यांच्यापैकी पुष्कळ लोक म्हटले असतील की मी सुद्धा एका गुरुचा स्वीकार केला आहे. मुझे ऐसा कई लोग मिला है. आणि मला असे काही लोक भेटले. ऐसे लोगों को बताने के लिए प्रभु ने मौका दिया. आणि अशा लोकांना सांगण्याकरता प्रभूने मला सहाय्य केलं. लेकिन सब लोग ये बात को स्वीकारना कोई जरूरी नहीं. आणि सर्व लोकांनी या गोष्टीचा स्वीकार करणं काही गरजेचं नाहीये. इसका कुछ कारण है, त्याचं काही कारण आहे वो भी बाइबल बताता है. आणि ते पण बायबल सांगतं. लेकिन प्रभु यीशु मसीह मत्ती के सुसमाचार 23 अध्याय उसकी 8 वचन में कहता है, मग ते त्याचा 23 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये असं म्हटलंय, परंतु तुम रबी न कहलाना, हाँ. क्योंकि तुम्हारा एक ही गुरु है. हाँ, देखिए, तुम रबी मीन्स गुरु है, मतलब रबी नहीं कराना क्योंकि तुम्हारा एक ही गुरु है. और तुम सब भाई हो. हाँ, देखिए, एक ही गुरु. प्रियो, दुनिया में एकमात्र गुरु है. आणि जगामध्ये केवळ एक मात्र गुरु आहे. वो कौन है? आणि तो कोण आहे? प्रभु यीशु मसीह है. आणि तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभु यीशु मसीह को छोड़ करके और कोई गुरु नहीं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून दुसरा कोणी गुरु नाही. है ना. इसमें आपको थोड़ा भी संदेह नहीं लेना प्रियो, आणि याच्यामध्ये थोडीही शंका राहू देऊ नका. क्योंकि ये एक शब्द में नहीं और एक बार प्रभु यीशु मसीह ने अपने चेलों को समझाते हुए कहा. आणि अजून एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला शिष्यांना समजून सांगत असताना म्हटलं, यूहन्ना का सुसमाचार उसका 13 अध्याय का 13 और 14 वचन. योहान त्याचा 13 अध्याय 13 आणि 14 वचन. तुम मुझे गुरु और प्रभु कहते हो हाँ. और ठीक ही कहते हो. देखिए, तुम मुझे क्या कहते हैं? गुरु और प्रभु. गुरु और प्रभु कहते हैं. आणि तुम्ही मला गुरु आणि प्रभू म्हणतात तुम कहते कहता है आणि तुम्ही चुकीचं बोलता ऐसे बोला. असं म्हटलं का? नहीं, तुम ठीक कहता है. आणि तुम्ही बरोबर बोलता. है? तुम ठीक कहता है आणि तुम्ही बरोबर बोलता. क्योंकि मैं कौन हूँ? कारण मी कोण आहे? मैं प्रभु भी हूँ, गुरु भी हूँ. आणि मी प्रभू पण आहे आणि गुरु पण आहे. लोग क्या कहता? लोक काय म्हणतात? गुरु और प्रभु कहता. आणि गुरु आणि प्रभू म्हणतात. और प्रभु बोलता है आणि प्रभू म्हणतो मैं प्रभु और गुरु भी हूँ. आणि मी प्रभू आणि गुरु पण आहे. थोड़ा बदल गया ना. आणि थोडंसं बदललं ना. अगले में तेरा प्रभु है, आणि पहिले मी त्याचा तुझा प्रभू आहे बाद में मैं तेरा गुरु है. आणि त्याच्यानंतर मी तुझा गुरु आहे. मतलब जो लोगों ने यीशु मसीह को अपना प्रभु माना उसके लिए यीशु मसीह गुरु भी है. आणि मग ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला आपला प्रभू मानलं त्यांच्याकरता येशू ख्रिस्त त्यांचा गुरु पण आहे. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. अपने जीवन में ये बात को सही रीति में जानना कितना अनोखी बात है. आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला अशा प्रकारे जाणणं केवढं अद्भुत आहे. प्रियो, इस प्रकार का एक उत्तम गुरु दुनिया में कहाँ मिलेगा? आणि अशा प्रकारचा उत्तम गुरु जगामध्ये कुठे भेटेल? इस दुनिया में कोई भी ऐसा गुरु है क्या दूसरे चेलो लोगों को मेरे से चाल चलो करके बोल सकता? आणि जगामध्ये अशा प्रकारे कुठला दुसरा गुरु आहे का तो तुम्हाला सांगेल की तुम्ही माझं अनुकरण करा? प्रियो, गुरु हमेशा सबके लिए एक आदर्श होना चाहिए. आणि गुरु जो आहे तो सर्वांकरता एक आदर्श राहिला पाहिजे. प्रभु यीशु मसीह के जैसा कोई आदर्श पुरुष दुनिया में देख सकेंगे? आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे दुसरा कोणी आदर्श पुरुष आपण जगामध्ये पाहू शकतो का? प्रियो, प्रभु में मुराद पाया हुआ अनेक लोग एकमात्र गुरु की, एकमात्र प्रभु के पीछे चलना है. आणि पाचारण प्राप्त झालेल्या लोकांनी फक्त एक मात्र गुरुच्या पाठीमागे चालायचंय. उनकी बातों से बढ़कर के उनके कदमों पर कदम मिलाकर चलना. आणि त्यांच्या बोलण्यापेक्षा जास्त त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचंय. पहला पत्रोस 2 अध्याय उसका 21 वचन में इसलिए हम पढ़ता है. आणि पहिले पेत्र 2 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये अशा प्रकारे आपण वाचतो, और तुम इसी के लिए बुलाए भी गए हो, हाँ. क्योंकि मसीह भी तुम्हारे लिए दुख उठाकर हाँ. तुम्हें एक आदर्श दे गया है हाँ. कि तुम भी उसके पद चिन्हों पर चलो. देखिए, प्रभु यीशु मसीह हमें एक आदर्श दे करके गया है. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकरता एक त्याने कित्ता घालून दिलाय. हमारे गुरु ने हमको एक आदर्श दिया है. आपल्या गुरुने आपल्याला एक कित्ता घालून दिलाय. उसके कदमों पर कदम मिलाकर हमें चलना है. आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचंय. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. अपने जीवन में प्रियो, मसीहत एक
सच्चा शिष्यत्व का जीवन है। आणि ख्रिस्तत्व जो आहे ते खरं शिष्यत्वाचं एक जीवन आहे ये बात को हमें जानना जरूरी बात है। आणि गोष्ट जाणणं आपल्याकरता गरजेचं आहे और हमें गुरु जैसे चला हमें चलना है। आणि गुरु ज्याप्रमाणे चाललं त्याप्रमाणे आपण चालायचंय हमें उस गुरु से हमें सीखना है। आणि त्या गुरुपासून आपण शिकायचंय रोज हमें सीखना है आणि दररोज आपण शिकायचंय है ना। लेकिन सीखने के लिए एक व्यवस्था यहाँ पर है। आणि शिकण्याकरता सुद्धा एक व्यवस्था या ठिकाणी आपको आहे याद होगा जब मत्ती के सुसमाचार 11 अध्याय उसका 29 वचन, मत्ते त्याचा 11 अध्याय त्याचे 29 मेरा वचन जुआ अपने ऊपर उठा लो हाँ। और मुझसे सीखो, हाँ। क्योंकि मैं नम्र और मन में दीन हूँ और तुम अपने मन में विश्राम पाओगे। क्या अनोखा बात है। आणि काय अद्भुत अशी गोष्ट आहे प्रभु से सीखने वाले लोग कितना शांतिदार जीवन बिताएगा। आणि प्रभूपासून शिक्षण घेणारे लोक किती शांतीने भरलेलं जीवन जगतील। प्रभु बोलते हैं कि तुम मुझसे सीखो, उससे बढ़ करके वो एक गहरा शब्द है, मुझको सीखो। आणि मग प्रभू या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही मला शिका Praise the Lord. Praise the Lord. हमें मसीह को सीखना है। आणि आपण ख्रिस्ताला शिकायचंय मसीह के बारे में जानने से बढ़कर मसीह को जानना। आणि ख्रिस्ता संबंधाने जाणणं याच्यापेक्षा मोठं आहे की ख्रिस्ताला जाणणं। मसीह से सीखने से बढ़कर के हम मसीह को जानना। आणि ख्रिस्तापासून शिकण्यापेक्षा जास्त आपण ख्रिस्ताला जाणणं। प्रभु बोलता है कि मैं नम्र है आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी नम्र आहे और मैं दीन है। आणि तो म्हणतो मी दीन आहे। बोलने का अर्थ कितना गहरा प्रिय। आणि सांगायचा अर्थ जो आहे त्याचा किती गहन आहे। मेरा प्रभु यीशु मसीह की नम्रता और दीनता लेते बिना हम प्रभु की जुआ को ले नहीं सकता। आणि जोपर्यंत आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा नम्रपणा आणि दीनपणा घेत नाही तोपर्यंत आपण त्याचा वधस्तंभ घेऊ शकत नाही। अखबार में एक हाथी और एक भैंस, दोनों गाना है, भैंस गाना दोनों को ऊपर माना जुआ लगाता है। आणि हत्ती आणि म्हैस जे आहे त्या दोघांवर जूड टाकण्यात येतं का? नहीं लगा सकता, आणि नाही लावू शकत, क्योंकि एक बहुत ऊंचा है और एक बहुत छोटा है। आणि हत्ती खूप उंच आहे आणि म्हैस जी आहे ती हाईटनी कमी आहे। आपने देखा है कि एक खेती में जो भी जुतने का जो बैल देता है वो बराबर का रहता है। आणि तुम्हाला बघितलं असेल शेतामध्ये नांगरण्याकरता जे दोन बैलाची जोडी वापरल्या जाते दोघांची जी उंची आहे ती समान राहते। नहीं तो वो बराबर काम नहीं होगा। आणि नाहीतर मग बरोबर काम होणार नाही। तो अभी यहाँ पर यीशु मसीह बोलता है, आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतात मैं नम्र और दीन है आणि मी नम्र आणि दीन आहे और मेरे जुआ लेना। आणि माझा जीव घ्या। तो इसका मतलब याचा अर्थ हमें प्रभु से उस जुआ लेकर के ही सीख सकता है। सीखना है तो जुआ लेना है तो हम यीशु मसीह जो नम्र और दीन है वहां पर हमें उधर जाना है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जीव घेऊन आपल्याला जर त्याच्यापासून शिकायचंय तर त्याचा जो नम्र आणि लीनपणा आहे तो आपल्याला स्वतःला अंगीकार करायचा आहे। नम्र है, आपण नम्र आहोत का? दीन है, आपण दीन आहोत का? हिंदू प्रचार को तक मानव ऐसा परखता है कि इसमें मेरे खिलाफ कोई बात नहीं। आणि प्रचार सुद्धा याचा आपण अशा प्रकारे परीक्षण करतो की या प्रचारामध्ये माझ्या विरोधात काही येत आहे का? प्रभुदास तोंडी आणि प्रभूचा दास काही टॉन्ट मारतोय का? नम्र है, नम्र आहे ना? इतना दुख भरा बात है। आणि किती दुःखदायक गोष्ट आहे। प्रभु को उपस्थिति में आता है, प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतात प्रभु का वचन सुनने के लिए आता है, आणि प्रभूचं वचन ऐकण्याकरता येतात प्रभु वचन से बात करता, आणि प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे बोलतो। वचन सुन करके अपने आप को बदलने का बिल्कुल इच्छा नहीं, आणि वचन ऐकून स्वतःला बदलण्याची अजिबात इच्छा नाही। थोड़ा भी उनका हमें प्रभु की आत्मा ने बजाया तो टोंडिंग मारा, आणि थोडस सुद्धा प्रभूच्या आत्म्याने त्यांच्या जीवनाची कमतरता सांगितली तर लगेच टॉन्ट मारला बदलने के लिए तैयार थे। आणि स्वतःला बदलण्याची करता तयार नाही। इतना दुखदायी बात है। किती दुःखदायक गोष्ट आहे। यही आत्मिकता है, आणि हीच आत्मिकता आहे का? यही हम मसीह में बढ़ने वाला बात है, आणि हेच ख्रिस्तामध्ये वाढणारी गोष्ट आहे यही का? हम मसीह से सीखने वाली बात है। आणि हीच आपण ख्रिस्तापासून शिकणारी गोष्ट आहे का? Praise the Lord. Praise the Lord. है ना। कई लोग जब मतलब कभी कभी आता है तो उस दिन संगति अधिक करना चाहिए, देखो हमको देख करके ये बोला। आणि मग काही लोक जे कधी कधी येतात आणि त्या दिवसामध्ये जर असं वचन जर सांगितलं की तुम्ही दररोज संगती करायला पाहिजे तर मग ते म्हणतात की बघा आम्हाला बघून असं वचन सांगितलं। ऐसे क्या? असं आहे का? कौन बात आपको ये बात बताया भाई? आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? प्रभु हमारे जीवन को
हमें सुधारने के लिए प्रभु अपने वचन के द्वारा हमसे बात करता है, तो ये टोंटिंग करके ऐसा सोच ना सके कितना आप शैतान के गुलाम बन करके मैंने प्रभु के आत्मा का अधीन नहीं है, इस बात का सबूत है वो। आणि आपल्या जीवनाची अवस्था जाणून आपण आपल्या जीवनामध्ये आत्मिक उन्नती करण्याकरता प्रभू आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे बोध करत राहतो. पण मग तुम्ही त्याला काय समजता की हे मला टॉन्टिंग केलं आहे, तर तुमच्या जीवनाची अवस्था कशी झालेली आहे. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. प्रभु के उपस्थिति में आने के बाद प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर हम कभी भी अपने समझ के सहारा नहीं लेना. आणि कधीही आपण आपल्या बुद्धीचा आश्रय नाही घ्यायचा. प्रभु मेरे से बात कर रहा है, आणि प्रभू माझ्याशी बोलत आहे. मेरे जीवन का जो भी कमियां प्रभु बताएगा तो मैं उसको दूर करूंगा, इस निर्णय के साथ बैठना चाहिए. आणि माझ्या जीवनाच्या कुठल्या कमतरता जर प्रभूने मला सांगितलं तर ते माझ्या जीवनापासून दूर करेल या निर्णयासह बसायचं आहे. हमें नम्र होना. आपण नम्र व्हायचंय. अपन नम्र नहीं. आपण नम्र नाही. अपन नम्र क्यों नहीं मालूम है? आपण नम्र का नाही माहिती का? हम घमंडी है, आपण गर्विष्ठ आहे. हमारे पास ताकत है, आपल्याकडे सामर्थ्य आहे हमारे पास सोर्स है, आणि आपल्याकडे खूप सोर्स आहे. हमारे लिए मार्ग है, आपल्याकरता मार्ग आहे इसलिए ऐसा था. आणि म्हणून आपण असं करतो. अब एक व्यक्ति अगर फार्लेस होकर बिस्तरे में पड़ा है, आणि एक मनुष्य जर पॅरालिसिस होऊन बिछाण्यावर पडलाय बड़ा मुश्किल से जीभ हिला सकता है. आणि मोठ्या मुश्किलने आपली जीभ हलवू शकतो. तो जो भी देखता है तो क्या बोलता है? आणि जो कोणी भेटेल त्याला तो काय म्हणतो? प्लीज प्लीज, मुझे थोड़ा पानी, आणि मला थोडं पाणी द्या. प्लीज प्लीज, मुझे भूख लग रहा है, कुछ तो खाने दे. आणि मला भूक लागली, मला खायला द्या. वो हर एक बात एक नम्र बिंदी के साथ करेगा. आणि प्रत्येक गोष्ट एकदम नम्र विनंतीसह तो करेल. और वो उधर पड़े अगर घमंड करेगा तो आणि तिथं पडल्या जर त्याने गर्व केला तर कोई ध्यान भी नहीं देगा आणि लक्ष पण देणार नाही. और तड़प तड़प करके भूखा मर जाएगा. आणि तो तळमळत उपाशी मरेल. Praise the Lord. तो एक बात, हम अभी यीशु मसीह के पास ताकत नहीं था क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे ताकद नव्हती का? यीशु मसीह कैसे नम्र था? आणि येशू ख्रिस्त कसा नम्र होता? वो नम्रता के बारे में हमने जाना है क्या? आणि त्या नम्रता संबंधाने आपण जाणलंय का? हम नम्र है क्या? आपण नम्र आहो का? यीशु मसीह बोलता है, आणि येशू ख्रिस्त असं म्हणतो, मुझसे सीखो. माझ्यापासून शिका. क्या प्रियो, वास्तव में आपने प्रभु से एक बात भी एक शब्द में सीखा? आणि खरोखर प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तापासून एक तरी शब्द आपण शिकलो का? क्योंकि प्रभु से सीखने के लिए पहले आपको जुआ लेना है. आणि प्रभूपासून शिकण्याकरता अगोदर आपण आपला जीव घ्यायचा आहे. और जुआ लेना है तो आपको नम्र बनना है. आणि जर जीव घ्यायचा तर आपल्याला नम्र व्हायचंय. है ना? अगर जब आप नम्र बनने के लिए तैयार नहीं, आणि जर नम्र होण्याकरता तुम्ही तयार नाही, मतलब किसी बात को आप बदला लेने के लिए तैयार नहीं, बदला मीन्स क्या बोलते? हाँ, मतलब विरोध नहीं करेगा. आणि जर तुमचं कोणी नुकसान केलं आणि तरी सुद्धा तुम्ही त्याचा सूड घेणार नाही किंवा त्याला विरोध जर करणार नाही तर मतलब ले लिया वैसे एकदम कर दो आपने, पहला छोड़ ऐसे. आणि जर तुमचे कोणी पैसे हिरावून घेत आहे, बळजबरी करत आहे आणि जर तुम्ही त्याला जर थांबवलं नाही, त्याला ते घेऊ दिलं नाही तर. मैं नम्रता का अर्थ आपको समझाने के लिए बोला. आणि नम्रपणाचा जो अर्थ आहे तो समजून सांगण्याकरता मी सांगितलं. मैंने यदि हमारा है कोई लेगा तो भी झूठे. आणि जे आपलं आहे ते कोणी जर हिसकून घेत आहे तरी त्याला ती मोकळीक आहे. मानेगा क्या? आणि हे तुम्ही ऐकाल का? कितने लोग मानेगा? आणि किती लोक मानतील? हम नम्र. आपण नम्र नाही. कितने लोग समझा? आणि किती लोकांना समजलं? आपका कोई भी आपका दूसरा ले लेगा, आप जाने दो बोलेगा, जाने दो, उसको बोलता है नम्र. आणि मग ज्या वेळेला एखादा व्यक्ती तुमचं काहीतरी घेऊन जाण्याकरता आला आणि तुम्ही त्याला म्हटलं ठीक आहे घेऊन जा, त्या स्वभावाला म्हटलं जातं नम्र स्वभाव. और कोई आपको खिलाफ में बहुत बदनाम करता है, आणि जर तुमच्या विरोधामध्ये कोणी तुम्हाला बदनाम करत आहे, मैंने ऐसे नहीं किया, मी असं नाही केलं, मेरे बारे में क्यों ऐसे बोलता, माझ्या संबंधाने असं का बोलतात, बिल्कुल दीन नहीं. आणि मग तो अजिबात दीन नाही. दीन का अर्थ क्या है? आणि दीनपणा याचा अर्थ काय आहे? हमें पाप के लिए रोन देगा तो भी हम उसको नहीं बोलेगा कि मेरे साथ ऐसे क्यों करता है,
ऐसा ना पूछने वाला उसको बोलता है दीनदास। आणि मग आपल्याला पायाखाली तुडवलं तरी सुद्धा तो व्यक्ती त्याला कधी विचारणार नाही की तू माझ्यासोबत असं का करत आहे. या स्वभावाला म्हटलं जातं दीनपणा. पहा तुम नम्र है क्या? आपण नम्र आहो का. मैं इतना सीनियर है, मेरे से तो क्यों प्रार्थना क्यों नहीं करा? आणि मी मंडळीचा एवढा वरिष्ठ आहे तरी सुद्धा मला प्रार्थना करायला का नाही सांगितलं. मेरे से क्यों नहीं पूछा? मला का नाही विचारलं. आप नम्रता का पहला सीढ़ी भी नहीं उतरा. आणि नम्रपणाचा पहिला पायरी सुद्धा तुम्ही नाही उतरले. प्रभु से सीखा प्रियो आपने. आणि प्रभू पासून तुम्ही शिकले का. अभी भी ये बात सुनने के टाइम पर भी आपको गुस्सा आ रहा होगा ना. आणि आता पण ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला राग येत असेल ना. प्रियो आप प्रभु से कब सीखेगा? फ्रेंड प्रभू पासून कधी शिकाल. कब सीखेगा? कधी शिकाल. प्रभु से सीखने के लिए हमें नम्र बनना है आणि प्रभू पासून शिकण्याकरता आपल्याला नम्र व्हायचंय और दीन बनना है. आणि दीन व्हायचंय. नम्रता भी चाहिए, दीनता भी चाहिए. नम्रपणा पण पाहिजे आणि दीनपणा पण पाहिजे. आज बहुत लोग जो भी बात सीख रहा है वो आत्मा में नहीं सीख रहा है, सिर्फ अपनी समझ में बुद्धि में सीख रहा है, प्राण में. आणि लोक आज जे शिकत आहे ते आत्म्याच्या द्वारे नाही शिकत आहे. ते फक्त आपल्या बुद्धी आपल्या सामर्थ्यामध्ये शिकत आहे. ते म्हणजे आपल्या जीवामध्ये शिकत आहे. इसलिए क्या होता है कि कदम कदम वो ठोकर खाता. आणि म्हणून काय होतं पावलं पावली त्यांना ठेच लागते. वो सही रीति में प्रभु के बात को अमल कर नहीं पाता. आणि योग्य रीतीने देवाच्या वचनाची अंमलबजावणी ते करू शकत नाही. बहुत दुखदायी बात है. खूप दुःखदायक गोष्ट आहे. हमारे जीवन में एक बात समझना, जैसा योगन्ना बपतिस्मा देने वालों ने एक शब्द कहा था, शायद हमारे लिए भी बहुत अच्छा शब्द है. योगन्ना 3:30. योहान त्याचा 3रा अध्याय त्याचं 30 वचन. बहु बड़े मैं करूं. आणि त्याची वाढ हो आणि मी खाली जाओ. मतलब बहुत बढ़ना चाहिए. आणि प्रभू वाढायला पाहिजे. मैं क्या होना चाहिए? आणि मी काय व्हायला पाहिजे. मैं घटना चाहिए. आणि मी कमी व्हायला पाहिजे. प्रियो, हम लोग मानव मसीह में आने के बाद में कितना नम्र बन पाया. आणि ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आपण किती नम्र होऊ शकलो. वास्तव में हम नम्र है क्या? आणि खरोखर आपण नम्र आहोत का. ये भी कुछ परिस्थिति आता है तो मालूम पड़ता है कि हम कहाँ तक नम्र है. आणि मग परिस्थिती आल्यानंतर समजतं की मी कुठपर्यंत नम्र आहे. हमारे जीवन में हम लोग बहुत घमंडी लोग हैं. आपण खूप गर्विष्ठ आहोत. और आपको मालूम है परमेश्वर घमंडी होगा, इसका वचन आपको मालूम है. आणि वचन तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की वचन अशा प्रकारे सांगतं की परमेश्वर गर्विष्ठांचा सामना करेल. प्रभु घमंडियों का सामना करता है. आणि जे गर्विष्ठ आहे त्यांचा प्रभू सामना करेल. घमंड तो प्रभु कभी नहीं सहन सकता. प्रियो, आणि गर्व जो आहे तो प्रभू कधी सहन करू शकत नाही. लोग अपने आप को धर्मी दिखाने के लिए कितना झूठ बोलता है. आणि लोक स्वतःला नीतिमान दाखवण्याकरता कितीतरी खोटं बोलतात. नम्र है. नम्र आहेत का. जो सत्य है वो बोलेगा तो भी वो झूठ बोलने के लिए तैयार होता है. आणि जे खरं आहे ते सांगितल्यानंतर ते खोटं बोलायला तयार होतात. नम्र है. नम्र आहे का. हम अपने आप को कैसा एक भक्त दिखाना चाहता है. आणि आपण स्वतःला कशा प्रकारे एक भक्त दाखवू इच्छिता. हमारे जीवन में आज तक हमने प्रभु से क्या सीखा. आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूपासून काय शिकलो. मैं प्रभु से सीखने वाला 10 बात सिखाया था. आणि प्रभूपासून शिकणाऱ्या 10 गोष्टी मी शिकवल्या होत्या. कितने लोग याद है? किती लोकांना ते आठवतं. मैं अभी वो क्लास में अभी नहीं जा रहा. त्या क्लासमध्ये मी आता नाही जात. आपको याद है? तुम्हाला आठवतं का. काफी दिन हो गए आप भूल गए हो. खूप दिवस झाले तुम्ही विसरले असाल. लेकिन ये कोई भी बात भूलने के लिए नहीं दिया, आणि कुठलीही गोष्ट विसरण्याकरता नाही दिली. हमारे जीवन में लाने के लिए. आणि आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याकरता दिली. प्रभु यहाँ पर इसी कारण प्रभु को मालूम है लोग घमंड में आएगा. इसलिए जब इस अध्याय में एकमात्र गुरु बोलने के बाद में प्रभु वहां पर उसका 12 वचन में उठा करके अपने चेलों को बताता है. मग ते 23 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना प्रकर्षाने ही गोष्ट सांगत आहे. जो अपने आप को बड़ा बनाएगा हाँ. वह छोटा किया जाएगा. देखा, बड़ा बनाने वाला छोटा किया जाएगा. मतलब प्रभु उसको छोटा करेगा. आणि मग जो कोणी आपल्याला उंच करून पाहू त्याला प्रभू स्वतः त्याला लहान करेल. हाँ. और जो कोई अपने आप को छोटा बनाएगा हाँ. वह बड़ा किया जाएगा. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. मैं कैसा और भी छोटा बन पाऊं. आणि कशा प्रकारे अजून मी छोटा होऊ शकेल. प्रभु में आने के बाद प्रभूमध्ये आल्यानंतर ये एक नाप आप थोड़ा नापेगा तो आप आत्मीय जीवन में बेटर है करके आपको समझे. आणि या अशा प्रकारच्या मापनदंडाने तुम्ही स्वतःला मोजाल
तर तुम्ही प्रभूमध्ये कशा प्रकारे वाढत आहे हे निश्चित तुम्हाला समजून येईल. वास्तव में हमारा आत्मिक उन्नति हो रहा है कि नहीं तो आपको वो समझेगा. आणि खरोखर माझी आत्मिक उन्नती होत आहे का नाही हे तुम्हाला समजेल. है देखो हम तुमको एक सच्चा गुलाम बनना चाहिए. आणि आपण प्रभूचे खरे गुलाम व्हायचं आहे. सच्चा गुलाम है तो हम हर एक बात माना सवाल ना करते हुए ओबे करेगा. आणि प्रभूचे खरे जर गुलाम आहे तर कुठल्याही प्रकारच्या आज्ञेला आपण विचारपूस न करता ती पालन करू. भूखा है तो भी मतलब काम देगा तो काम करेगा, चक्कर काट कर गिरेगा तो भी आखिरी श्वास तक वो स्वामी को मानेगा. आणि मग एखादा मनुष्य उपाशी आणि त्या उपाशी असतानाही त्याला जर काम दिलं तरी सुद्धा तो काम करेल. त्याला चक्कर येऊन खाली पडला तरी चालले पण तो काम करेल. वो है सच्चा काम. तो आहे खरा गुलाम ये सच्चा शिष्य आणि तो आहे खरा शिष्य. बहुत बड़ी बात है खूप मोठी गोष्ट आहे. हमारे जीवन में. अभी हमारे यीशु मसीह ने क्या देखा है वो बात को हमें जानना. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला काय आदर्श दाखवला हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. यूहन्ना का सुसमाचार उसका 13 अध्याय, योहान त्याचा 13 अध्याय उसका 4-5 वचन. त्याचं 4 आणि 5 वचन. भोजन पर से उठकर अपने ऊपरी कपड़े उतार दिए और अंगोछा लेकर अपनी कमर बांधी. तब बर्तन में पानी भरकर चेलों के पांव धोने और जिस अंगोछों से उसका कमर बंधी थी उससे पोंछने लगा. देखो अब देखिए कौन कर रहा है प्रियो, ये गुरु कर रहा है. आणि प्रेरणो हे सगळं कोण करत आहे तर गुरु करत आहे. कोई भी गुरु ऐसा काम करेगा? आणि कुठलाही गुरु अशा प्रकारचं काम करेल का? आज तक कभी भी कोई भी ऐसा गुरु चेलों का पाँव धोते हुए दुनिया ने देखा? आणि कुठल्या गुरुने आपल्या शिष्याचं अशा प्रकारे पाय धुण्याचं जगाने पाहिलं का? लेकिन हम यहाँ पर देखता है आणि या ठिकाणी आपण पाहतो खास करके यहूदियों का बीच में ऐसे एक आचरण था. आणि अशा प्रकारचं आचरण अशा प्रकारची पद्धत यहुद्यांमध्ये होती. कोई भी गेस्ट जब घर में आता है आणि ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये कोणी पाहुणे येतात तो जो उनके पास जो गुलाम है, गुलाम में सबसे छोटा गुलाम मतलब वो जो सबसे छोटा है वो आकर के उनका पाव धोएगा. आणि मग त्या घरामध्ये असणारे जे गुलाम लोक आहेत त्या गुलामापैकी सर्वात कनिष्ठ जो आहे खालच्या दर्जाचा जो आहे तो जाऊन त्या पाहुण्याचे पाय धुवेल. हाँ, तो ऐसा उनके बीच में होती. आणि अशा प्रकारची पद्धत जी आहे ती यहुद्यांमध्ये होती. अभी यहाँ पर हम देखता है आणि या ठिकाणी आपण पाहतो प्रभु यीशु मसीह स्वयं अपने चेलों का पाप धोया. आणि येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्या शिष्यांचे पाय धुतले. बड़ी बात है. किती मोठी गोष्ट आहे. इतना बड़ा नंबर है. आणि प्रभू येशू ख्रिस्त किती मोठा नम्र आहे. हमें ये बात को जानना है. आपण या गोष्टीला जाणायचंय. है ना? जब लूका का सुसमाचार उसका 22 अध्याय का 24 से 27 वचन में आणि लूक त्याचा 22 अध्याय त्याचा 27 ते 29 24 से 24 ते 27 वचनामध्ये उनमें यह वाद विवाद भी हुआ कि उनमें से कौन बड़ा समझा जाता है. ठीक है. अभी यीशु मसीह अभी उनके बीच में से जाना करके जब उनको मालूम पड़ा आणि ज्या वेळेला शिष्यांना समजलं की प्रभू येशू ख्रिस्त आता आपल्यापासून जाणार आहे. अभी चले लोग आपस में एक तर्क हो गया. आणि मग शिष्य लोक आपसामध्ये वादविवाद करू लागले. अभी हमारे में कौन बड़ा देगा, आपल्यापैकी कोण मोठा राहील मतलब नेतृत्व में कौन देगा. आणि मग आपला लीडर कोण राहील. कमची बात है ना. आणि किती दुर्बल अशी गोष्ट आहे. हाँ, वो बात प्रभु ने जाना. आणि ते प्रभूने ओळखलं. हाँ, उसने उनसे कहा अन्य जातियों के राजा उन पर प्रभुता करते हैं. देखिए ये जो विचार, ये जो भावना, ये जातियों का है, जातियों का, अन्य जाति की बात है. अशा प्रकारचे विचार जे आहे त्या परराष्ट्रीयांचे आहे. हमारे बीच में ऐसा अपने आप को बड़ा बनाने वाला कोई बात है ही नहीं. आणि असं आपल्यामध्ये कोणाला उंच करणारा श्रेष्ठ करणारा नेता करणारी गोष्ट नाहीये. आपको मालूम है आजकल मसीह संगठनों में, मसीह धर्म में किसी के लिए कितना झगड़ा होता है. आणि या ख्रिस्ती धर्मामध्ये अशा प्रकारे स्वतःला उंच करण्याकरता किती भांडणं होतात. क्योंकि प्रभु का आत्मा का काम सब बंद हो गया. कारण देवाच्या आत्म्याचं कार्य सगळं थांबलं गेलं. आपको मालूम है कई संगठनों में हर साल इलेक्शन चलता है. आणि पुष्कळ संघटनेमध्ये दरवर्षी इलेक्शन चालतात. जैसे अभी मानो जो बाहर का इलेक्शन में मानो कोई एमएलए एमपी वाला बनाएगा तो करोड़ों देकर के उसको अपना पक्ष में ले लेगा. क्या पैसा का पैसा, पैसा का पैसा. आणि मग जसं आपण विधानसभा, लोकसभा किंवा नगरसेवकचं इलेक्शन बघतो आणि त्याच्यामध्ये कोणी नगरसेवक, आमदार, खासदार बनवतात तर मग त्याला पैसे दिले जातात आणि मग आपल्याकडून केलं जातं. इधर भी मानो संगठन के लोग एक 5 रुपए जाकर पैसा देता है, वोट मेरे को देना. आणि मग इथे सुद्धा ते संघटनेचे पास्टर जे आहेत त्यांना जाऊन पैसे देतात आणि सांगतात की मला मत दे. क्योंकि उनको प्रसिद्ध बनना है.
कारण त्यांना पास्टरचे प्रेसिडेंट व्हायचंय. आणि काय गोष्ट आहे प्रियांनो, दुनियादारी में डूब गया ना, आणि किती जगी गोष्टीमध्ये ते डुबले ना. प्रभु का मंडली नहीं, आणि ती मंडळी प्रभूची नाही वो प्रभु का ही नहीं. आणि ते प्रभूचेच नाही. तो यहाँ पर हम देखते हैं कि प्रभु यीशु मसीह उनको क्या बोलता, आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय सांगत आहे, जातियों के जैसा तुम नहीं करना, आणि विधर्म्याप्रमाणे तुम्ही करू नका. तुझे क्या करना है. आणि तुला काय करायचंय. हाँ, परंतु तुम ऐसे न होना, हाँ। वरन जो तुम में बड़ा है हाँ। वह छोटे के समान, हाँ। और जो प्रधान है वह सेवक के समान बने. देखा क्या करना है प्रियो. बड़ा है। वास्तव में प्रभु का दृष्टि में जो बड़ा बनना चाहता है तो वो अपने आप को छोटा करे और सेवक बने. आणि मग जो कोणी प्रभूच्या दृष्टीने मोठा होऊ इच्छित पाहतो त्याने स्वतःला खूप लहान करायचं आणि सगळ्यांचा सेवक प्रियो, बनवायचं. हमारे प्रभु की मेथड अगर नहीं जाना तो कितना भयंकर धोखा हो जाएगा. आणि प्रभूची योजना त्याची पद्धत जर आपण जाणली नाही तर मग आपण किती फसले जाऊ. है ना. उसी लूका 9 अध्याय उसका 48 वचन का आखिरी भाग का पढ़ा. लूक त्याचा 9 अध्याय त्याच्या 48 वचनाचा शेवटला भाग वाचा. कि जो तुम में सबसे छोटा है हाँ। वही बड़ा है. हाँ, जो तुमसे सबसे छोटा वही बड़ा. वही है प्रियो. वास्तव में आनंदधाम में, स्वर्ग राज्य में, प्रभु का राज्य में बड़ा. आणि मग तुमच्यामध्ये जो सगळ्यात लहान आहे तोच स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा म्हटला जाईल. देखो ये जो छोटा बनने के बाद आप अपने सामर्थ्य में होकर के नहीं कर सकते. आणि हे लहान होण्याची जी गोष्ट आहे तुम्ही आपल्या सामर्थ्यामध्ये नाही करू शकत. भगवान में प्रेरित पौलुस जीवन में हमेशा यीशु मसीह ने दिया हुआ कोई मार्ग में चलते चलते अपने आप को छोटा करते गया. आणि प्रेषित पौल जो आहे तो आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर चालत आपल्या स्वतःला छोटा करत गेला. है ना. जब पहला कुरिन्थी 15 अध्याय का 9 वचन में, पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये, क्योंकि मैं प्रेरितों में सबसे छोटा हूँ. देखिए मैं प्रेरितों में सबसे छोटा हूँ. आणि शिष्यांमध्ये मी सर्वात लहान आहे. देखा, प्रेरितों में मैं सबसे छोटा. आणि प्रेषितांमध्ये मी सर्वात लहान. है ना. जब एफिसियों के पत्र 3 अध्याय का 8 वचन, इफिसकाराचं पत्र 3 अध्याय त्याचं 8 वचन, मुझ पर जो सबसे पवित्र लोगों में से छोटे से भी छोटा हूँ. देखा मैं पवित्र लोगों में भी मैं छोटा हूँ, सब में भी छोटा. आणि संत लोकांमध्ये किंवा पवित्र लोकांमध्ये मी लहानामधलाही लहान आहे. ऐसे शब्द प्रिय आणि कसा हा शब्द आहे. हैं? मानो मैं बहुत छोटा. आणि सांगायचं की मी खूप लहान. और दूसरे कुरिन्थी 4 अध्याय का 5 वचन, दुसरे करंदीकराचं पत्र 4 अध्याय आणि त्याचं 5 वचन, क्योंकि हम अपने को नहीं परंतु मसीह यीशु का प्रचार करते हैं, हाँ। और अपने विषय में यह कहते हैं हाँ। कि हम यीशु के कारण तुम्हारे सेवक हैं. देखिए आज वो सेवक नहीं गुलाम होना चाहिए. हाँ, मतलब मैं तुम लोगों का, मतलब पवित्र लोगों का भी हम गुलाम है. आणि आम्ही पवित्र लोकांचे सुद्धा गुलाम आहोत. देखिए वो कितना छोटा बनते जा रहा है. आणि तो बघा स्वतःला किती लहान करत आहे. है ना. और पहला तिमोथी 15 अध्याय का 15 वचन की आखिरी बात, पहिलं तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय 15 वचनाचा शेवटला भाग, हाँ, मसीह यीशु पापियों का उद्धार करने के लिए जगत में आया, हाँ। जिसमें सबसे बड़ा मैं हूँ. देखा वो अपने आप को कितना वो छोटा समझता है. आणि बघा प्रेषित पौल आपल्या स्वतःला किती लहान आणि कनिष्ठ असा समजतो. मतलब प्रभु यीशु मसीह पापियों का उद्धार करने के लिए आया. आणि येशू ख्रिस्त पापी लोकांचं तारण करण्याकरता आला. मैं थोड़ा धर्मी है ऐसा नहीं. आणि मी थोडा नीतिमान आहे असं नाही. वो वास्तव में वो धर्मी था ना. आणि खरोखर तो नीतिमान होता. है ना. वो हर प्रकार दिया हुआ व्यवस्था के अनुसार वो खुद फिलिपियों का पत्री 3 अध्याय का 4 से 6 तक का वचनों में अपना अनुभव, अपना अवस्था को बताता है. आणि फिलिप्पीचं पत्र त्याचा 3 अध्याय 4 ते 6 वचनामध्ये तो आपला स्वतःचा अनुभव अशा प्रकारे सांगत आहे. वो उसका एक्चुअल अवस्था है. आणि ती त्याची खरी अवस्था आहे. लेकिन उस अवस्था को भी उन्होंने त्याग दिया. आणि त्या अवस्थेला सुद्धा त्याने त्याग केला. हाँ, पढ़ो. पर मैं तो शरीर पर भी भरोसा रख सकता हूँ. हाँ, यदि किसी और को शरीर पर भरोसा रखने का विचार हो, हाँ. तो मैं उनसे बढ़कर रख सकता हूँ. देखो अगर दुनिया की रीति में सोचना है तो मेरा जैसा योग्य कोई नहीं, परंतु वो अपने आप को कितना नम्र किया, ये बात को जानेगा तो आपको समझेगा भी. आणि मग जगाच्या रीतीने पाहायचं झालं तर मग प्रेषित पौलाप्रमाणे कोणीच योग्य त्याचं नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या स्वतःला किती नम्र केलं हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. हाँ, पढ़िए. 8वें दिन मेरा खतना हुआ. हाँ. इसराइल के वंश और
हाँ। इब्रानियों का इब्रानी हूँ, हाँ। व्यवस्था के विषय में यदि कहो तो फरीसी हूँ, हाँ। उत्साह के विषय में यदि कहो तो कलीसिया का सताने वाला, हाँ। और व्यवस्था की धार्मिकता के विषय में यदि कहो तो निर्दोष था। देखा, व्यवस्था की धार्मिकता के सामने भी कौन था? निर्दोष व्यक्ति था। आणि नीतिमानाची जी व्यवस्था आहे त्याच्या समोर सुद्धा तो निर्दोष होता प्रियो, परंतु उसको मालूम हो गया आणि त्याला समजलं यदि मुझको अनुग्रह नहीं मिला तो आणि जर देवाची कृपा माझ्यावर झाली नाही मेरा तर उद्धार नहीं होता। माझं तारण झालं मैं नसतं कहाँ जाता था? आणि मी कुठं गेलो असतो मैं नरक के आग मी में जाता। नरकाच्या आगडीमध्ये गेलो असतो Praise the Lord. हाँ, भाई के मान। किती भयंकर गोष्ट आहे प्रियो, में कितना अपने आप को नम्र और दीन करना चाहिए। आणि प्रेरणा आपण स्वतःला किती नम्र आणि दिन करायला पाहिजे प्रियो, बहुत से लोग प्रभु का चेहरा बनने के लिए चाहते हुए भी आया, लेकिन चेहरा नहीं बना। आणि कितीतरी लोक प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होण्याकरता आले पण ते शिष्य पण नाही होऊ शकले मेरा एक व्यक्ति के ऊपर प्रभु का अनुग्रह नहीं है तो वो बन नहीं सकता। प्रियो, आणि एका व्यक्तीवर देवाची कृपा नाहीये तर मग तो नाही होऊ शकत छोटी छोटी बातों में ठोकर खाएगा, आणि लहान लहान गोष्टीमध्ये तो अडखळला जाईल है ना। हम लोग बहुत ऐसा संभव बाइबल में देखता है। आणि पुष्कळ प्रकारचे असे संभव आपण बायबलमध्ये पाहतो एक छोटा भाग में आपको पढ़ाता हूँ। एक छोटासा भाग मी तुम्हाला वाचायला सांगतो लूका 9 अध्याय उसका 57 से 62 वचन। आणि लोक त्याचा 9 अध्याय त्याचं 57 ते 62 जब वचन वे मार्ग में जा रहे थे तो किसी ने उससे कहा, हाँ। जहाँ जहाँ तू जाएगा हाँ। मैं तेरे पीछे हो लूंगा। देखिए, ये चेहरा बनने के लिए आया, आणि बघा हा मनुष्य जो आहे तो प्रभूचा शिष्य होण्याकरता आला लेकिन प्रभु सबको नहीं स्वीकारता। प्रिय, आणि प्रभू प्रत्येकाचा स्वीकार नाही करत प्रभु के उपस्थिति में आने वाला आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये येणारा क्या इच्छा से आता है, आणि कुठल्या इच्छेने येतो क्या भावना से आता है, आणि कुठल्या प्रकारच्या भावनेने येतो उनके जीवन का लक्ष्य क्या है, त्याच्या जीवनाचा उद्देश काय आहे ये स्वर्ग देखता है। आणि हे स्वर्ग पाहतो समझ में आया? लक्षात आलं है? अभी ये व्यक्ति प्रभु को बोलता है, आणि हा मनुष्य जो आहे तो प्रभूला सांगतो मैं तेरा चेहरा बनने के लिए तैयार हूँ। आणि तुझा शिष्य होण्याकरता मी तयार आहे तो परंतु उनका दिल की इच्छा कौन जान सकता? प्रभु जान सकता। आणि त्याच्या मनाची इच्छा कोण जाणू शकतो प्रभू जाणू शकतो प्रभु हमेशा जो उत्तर देता है वो उत्तर में उसका दिल हम देख सकते हैं। आणि प्रभू जे काय उत्तर देतो त्या उत्तरामध्ये प्रभूचं हृदय आपण पाहू शकतो Praise the Lord. हमारा प्रभु हर एक लोग जो निकट आता है उसका दिल की भावना, इच्छा, उद्देश्य, लक्ष्य सब देख करके उत्तर देता है। आणि मग जो मनुष्य प्रभूकडे जातो प्रभू त्याच्या मनाची इच्छा भावना मन जाणून त्याला उत्तर देतो आज आप प्रभु के उपस्थिति में आए ना, आज तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आला ना आपके साथ भी वही बात हो। आणि तुमच्या सोबतही तेच होणार आपको पास आने वाला वजन कोई काम करेगा जो आपको जरूरत है, प्रभु वही देगा। आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आले ना तर प्रभू तुम्हाला तेच वचन देईल की जे तुमच्या जीवनाकरता उपयोगाचं आहे अभी ये व्यक्ति को प्रभु ने क्या बोला? आणि या व्यक्तीला प्रभूने काय म्हटलं यीशु ने उससे कहा, हाँ। लोमड़ियों के भट हाँ। और आकाश के पक्षियों के बसेरे होते हैं, हाँ। पर मनुष्य के पुत्र को सिर धरने की भी जगह नहीं। अभी ऐसा, अरे चेहरा बनने के लिए आया हुआ व्यक्ति को ऐसा बात क्यों कहा? आणि जो शिष्य बनण्याकरता आलेला मनुष्य त्याला असं का म्हटलं क्योंकि उनका लक्ष्य क्या था? कारण त्याचा उद्देश काय होता दुनिया था, जग होतं दुनिया का बात था। आणि जगाच्या गोष्टी होत्या एक सुख जीवन, आणि एक सुख जीवन होतं एक आलिशान जीवन, आणि एक आलिशान असं जीवन पाहिजे होतं लेकिन प्रभु ने उसका दिल को देखा, आणि प्रभूने त्याचं हृदय पारखलं प्रभु ने उसको बजाया, आणि प्रभूने त्याला म्हटलं वहां से डूब गया। आणि तिथून तो डुबला तो हम लोग एक लड़ाई के मैदान में है, युद्धाच्या मैदानामध्ये आपण आहोत. तो जब अच्छा प्रभु कई लोगों का छू छू करके जो बात करता है, आणि प्रभू ज्या वेळेला लोकांची अवस्था जाणून त्यांच्या हृदयाला स्पर्श करत बोलतो तो जरूर हमारा विरोधी भी कुछ ना कुछ गड़बड़ी करने की कोशिश करता है। आणि मग त्यावेळेला विरोधी निश्चितच काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न करतो इसमें कोई बड़ा विषय कुछ नहीं हुआ है, आणि याच्यामध्ये विषय काही खूप मोठा नाहीये तो ये चेहरा भी नहीं। आणि ही एक चेतावणी आहे हम प्रभु को धन्यवाद देते हैं। प्रभूला धन्यवाद असो तो हम अपना भाव को और आगे बढ़ाएंगे। आपण आपला भाग आता पुढे बघूया जब प्रभु ने दूसरा व्यक्ति को बुलाया,
आणि प्रभूने ज्या वेळेला दुसऱ्या व्यक्तीला बोलवलं तब वो व्यक्ति का देखिए जब प्रभु का जब बुलाहट आया वहां पर कभी भी पीछे नहीं जाना चाहिए। आणि ज्या वेळेला प्रभूपासून पाचारण मिळतं त्या वेळेला तिथून कधी मागे जायचं नाहीये। तो यहाँ हमारे व्यक्ति ने क्या किया मालूम है? या ठिकाणी या व्यक्तीने काय केलं? प्रभु ने बहुत अच्छा अवसर दिया। आणि प्रभूने खूप चांगली संधी दिली। तो पढ़िए उसने कहा, हाँ। हे प्रभु मुझे पहले जाने दे हाँ। कि अपने पिता को गाड़ दो। देखिए अभी यहाँ पर वो व्यक्ति का एक एक्सक्यूज, आणि या ठिकाणी तो व्यक्ति एक कारण दाखवतोय। हमारे आत्मीय जीवन में हम लोग कभी भी प्रभु की बात को कभी भी तुच्छ नहीं करना चाहिए। आपण आपल्या आत्मिक जीवनामध्ये प्रभू जे काय सांगतो त्याला कधी तुच्छ करायचं नाहीये। यहाँ पर वो व्यक्ति का पिता मारा पड़ा है ऐसा नहीं, आणि या ठिकाणी त्याचा बाप मेलाय असं नाही। मतलब आपको ऐसा एकदम लगेगा कि अरे वो व्यक्ति के साथ प्रभु ऐसे क्यों बात बोलता है। आणि मग तुम्हाला असं वाटेल की प्रभू येशू ख्रिस्त त्या मनुष्याला अशा प्रकारे का म्हणत आहे। प्रभु ने उसको उत्तर क्या दिया था? प्रभूने त्याला उत्तर काय दिलं? मेरे पीछे हो ले। आप ये हो रहे हाँ। उसने कहा, मरे हुओं को अपने मुर्दे गाड़ने दे, हाँ, मरे हुए को अपने मुर्दे गाड़ने दे। पर तू जाकर परमेश्वर के राज्य की कथा सुना। देखा, ये है इम्पोर्टेंट बात। आणि हे आहे महत्वाची गोष्ट। मतलब आत्मा को तू बचाने के लिए मैं तुझे जैसा भी चले लोगों को, मछली पकड़ने वालों को, मनुष्य को पकड़ने में बुलाया, उसी प्रकार आत्मा जीतने के लिए एक अच्छा अपॉइंटमेंट प्रभु उसको दे रहा था। आणि मग ज्याप्रमाणे प्रभूचे जे शिष्य आहेत ते मासे पकडणारे होते, त्यांना माणसे पकडणारं बनवलं, त्याप्रमाणे एक मोठी नियुक्ती ह्या मनुष्याला प्रभू देत आहे की जाऊन तू प्रचार कर। पर वो व्यक्ति का प्लान क्या था मालूम है? आणि त्या मनुष्याची योजना काय होती? वो व्यक्ति के अंदर ये था कि प्रभु बुलाएगा तो भी मैं ठीक है, मैं प्रभु के पीछे चलूंगा। आणि त्या व्यक्तीला असं वाटत होतं प्रभूने जरी मला बोलवलं तर मी त्या प्रभूच्या पाठीमागे चालेल, परंतु मेरा पिता मारने के बाद आणि माझा बाप मेल्यानंतर और उसको काटने के बाद ही मुझे मानव जो पिता की ओर से जो मिलना चाहिए आशीष या संपत्ति मिल पाएगा। आणि मग बाप मेल्यानंतर त्याला पुरल्यानंतर बापाची जी काही धनसंपत्ती ती मला भेटेल, वो मिल करके थोड़ा सेटल करके मैं आऊंगा। आणि ते सगळं प्राप्त केल्यानंतर मग मी येईल। प्रियो, प्रभु का बुलाहट पाने के बाद में कितनी लोग मतलब अपना सेटलमेंट के लिए प्रभु की बातों को उठा देता है। आणि प्रभूपासून पाचारण प्राप्त झाल्यानंतर कितीतरी लोक आपल्याला जी वडिलोपर्जित मिळणारी संपत्ती त्याच्याकरता प्रभूचा त्याग करतात। वो दुख की बात है। खूप दुःखाची गोष्ट आहे। प्रभु का बुलावा मिलने के बाद आणि प्रभूपासून पाचारण वो मिळाल्यानंतर प्रभु के लिए जीवन बिताने के लिए तैयार नहीं। आणि प्रभू करता जीवन जगण्याकरता तयार हम आहे। चले लोगों का अवस्था हम देखता है, आणि आपण शिष्याची अवस्था पाहतो, उन्होंने सब छोड़ करके आया, आणि त्याने सर्व सोडून आला, छोड़ करके आना है, आणि सोडून यायचंय, छोड़ करके आना आणि सोडून यायचंय। जो भी छोड़ने के लिए बोलेगा वो छोड़ना है। आणि जे काय सोडण्याकरता सांगितलं ते सोडायचंय। प्रभु जो कहता है वो मानने के लिए हरदम तैयार रहना। आणि प्रभू जे काय सांगतो ते पालन करण्याकरता तयार राहायचंय। अभी तीसरे को क्या? आणि तिसऱ्याचं काय? और एक और ने भी कहा, हाँ। हे प्रभु मैं तेरे पीछे हो लूंगा। देखिए, ये व्यक्ति भी प्रभु का चेहरा बनने के लिए आग्रह करता है। आणि हा व्यक्ती सुद्धा प्रभूचा शिष्य होण्याकरता त्याची इच्छा आहे। देखिए क्या बात है, वहां पर एक रिकॉर्ड क्या है? आणि त्या ठिकाणी अडखळण काय आहे? पर पहले मुझे जाने दे हाँ। कि अपने घर के लोगों से विदा ले आओ। देखा प्रियो, वो बोलता है कि मैं थोड़ा जा करके, एक्चुअली बोलने का अर्थ क्या है कि मैं थोड़ा डैडी मम्मी से, पत्नी से, बच्चों से सब बात करके देखते हैं, अगर वो हाँ कर दिया तो मैं आ जाता हूँ। आणि त्याला सांगायचं काय आहे की मी माझे बायको, पोरं, आई वडील यांना जाऊन त्यांच्याशी बोलतो आणि ते बघता की काय ते परवानगी देता का ते मी बघून येतो। प्रभु ने आगे क्या बोला? आणि प्रभूने पुढे काय म्हटलं? यीशु ने उससे कहा, जो कोई अपना हाथ हल पर रखकर पीछे देखता है हाँ। वह परमेश्वर के राज्य के योग्य नहीं। आप समझ रहे हैं? तुमच्या लक्षात आलं प्रियांनो? प्रभु की बुलाहट मिलने के बाद में कोई भी कारण से हम एक चीज बोलने का अर्थ क्या मालूम है? आपने प्रभु को तुच्छ कर दिया। आणि प्रभूपासून पाचारण प्राप्त झाल्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं कारण सांगता, याचा अर्थ काय झाला की आपण प्रभूचा त्याग केला। देखिए, आज आपको प्रभु का वचन से अगर कुछ समझ में आ रहा है तो प्रभु आपको ये प्रकाशन दे रहा है। आणि प्रभूच्या वचनाद्वारे जर तुम्हाला काही समजत आहे तर याचा अर्थ काय की प्रभू तुम्हाला त्याचा प्रकाश देत आहे। आपको प्रभु में आगे बढ़ने के लिए दुनिया की बहुत बात आपके लिए रुकावट है। आणि
प्रभूमध्ये पुढे वाढण्याकरता जगाच्या पुष्कळ गोष्टी तुमच्याकरता एक अडखळण आहे. आप बुलाट पाने के बाद में उस रुकावट के कारण आप पीछे जाता है तो प्रियो आप प्रभु के राज्य का योगी नहीं. आणि पाचारण प्राप्त झाल्यानंतर जर तुम्ही जगाच्या पाठीमागे जाता याचा अर्थ तुम्ही त्या पाचारणाकरता योग्य नाही. हम एक छोटा संभव भी पैदा करके मैं आगे बढ़ना चाहता हूँ. आणि अजून एक छोटा संभव सांगून मी पुढे जाऊ इच्छितो. मरकुस का सुसमाचार अध्याय का 17 से 22 तक का वचन. मार्कचं 10 अध्याय 17 ते 22 वचन. जब वह वहाँ से निकलकर मार्ग में जा रहा था तो एक मनुष्य उसके पास दौड़ता हुआ आया और उसके आगे घुटने टेककर उसे पूछा, हे उत्तम गुरु, अनंत जीवन का अधिकारी होने के लिए मैं क्या करूं? यीशु ने उससे कहा, तू मुझे उत्तम क्यों कहता है? कोई उत्तम नहीं, केवल एक, अर्थात परमेश्वर. तू आज्ञाओं को तो जानता है, हत्या न करना, व्यभिचार न करना, चोरी न करना, झूठी गवाही न देना, छल न करना और अपने पिता और अपनी माता का आदर करना. उसने उससे कहा, हे गुरु, इन सब बातों को मैं लड़कपन से मानता आया हूँ. यीशु ने उस पर दृष्टि करके उससे प्रेम किया. ठीक है, ये शब्द पर आप ध्यान देना. आणि या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या. प्रियो, प्रभु जिसको भी मानव प्रेम करता है उसको प्रभु वास्तव में देने वाला या बोलने वाला बात तो बहुत गहरा है, उसको कभी तुच्छ ना करेगा. आणि प्रभू ज्याच्यावर प्रेम करतो त्याला बोलणारी गोष्ट जी आहे ती खूप गहन आहे आणि तिला कधी तुच्छ करू नका. कारण क्या मालूम है, त्याचं कारण काय माहिती का? एक्चुअली हो अनंतता में बहुत बड़ा सम्मान पाने के लिए प्रभु ये बात भेजाता है. आणि सार्वकालिक जीवनामध्ये खूप मोठा सन्मान प्राप्त करण्याकरता प्रभु या गोष्टी सांगत आहे. आपको कभी कभी लगता हो ना, प्रभु का दास क्या बोलते, हमें सगदी में आओ, सगदी में आओ. प्रभु का दास को क्या मालूम हमको कितना तकलीफ है. हम वो दूर रहता है, हमारे पास पैसा चाहिए ना, ये पैसा आपके पास दिया है और लोग पैसा प्रभु के लिए खर्च करने के लिए तैयार नहीं. आप अपनी स्वार्थता में अपनी मनमानी में जीना चाहता है. प्रियो, ध्यान से सुनो, बहुत ध्यान से सुनो. जिंदगी एक ही मौका, एक दिन भी जीने के लिए मौका मिला तो मैं बार बार आपको बोलता हूँ, वो यीशु मसीह के लिए जियो, अनंतकाल बहुत सौभाग्य करे. आणि मग तुम्ही असं म्हणत असाल, काय प्रभूचा दास आम्हाला म्हणतो वारंवार संगतीमध्ये या, संगतीमध्ये या, संगतीमध्ये या. आम्हा किती लांब राहतो प्रभूच्या दासाला माहिती नाही का? आमच्याकडे पैसे नाहीये, प्रभूच्या दासाला माहिती नाही का? नाही प्रियांनो, प्रभूने तुम्हाला पैसे दिलेले आहे, पण ते पैसे तुम्ही प्रभू करता खर्च करायला तयार नाहीये. तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या योजनेच्या अनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसे ते पैसे खर्च करता, पण इथं प्रभूच्या उपस्थितीमध्ये येण्याकरता तुम्ही ते पैसे खर्च करत नाहीये. प्रियांनो, असं करू नका. प्रभूने दिलेला जर तुम्हाला एक जरी दिवस आहे तर तो एक दिवस सुद्धा तुम्हाला प्रभू करता खर्च करायचा आहे, प्रभू करता जगायचं आहे. आप किसका है? प्रियांनो, तुम्ही कोणाचे? आपके पास जो है वो किसका है? तुमच्याकडे जे काय आहे ते कोणाचं आहे? आपके पास जो भी है किसने दिया? आणि तुमच्याकडे जे आहे ते कोणी दिलं? और वो कौन कह रहे हैं आपको ये काम करो? आणि तुम्हाला कोण म्हणत आहे हे काम करा? अभी तक समझ में आ रहा है. आतापर्यंत लक्षात येत आहे का? जिस प्रभु ने दिया ज्या प्रभूने दिलं वो प्रभु ने मांग रहा है. आणि तो प्रभू मागत आहे. कभी भी आप प्रभु को एक चीज बोलते हैं आणि तरी सुद्धा तुम्ही काहीतरी कारण दाखवता. ना, दुःख बड़ा बात है प्रियो. किती दुःखाने भरलेली गोष्ट आहे. अभी यहाँ पर इस प्रभु ये जो जवान जो है वो एक अच्छा स्थानापति है, वो एक अच्छा मनुष्य है, वो इतना नम्र है, वो अच्छा जीवन बिताया, उसका गवाही सब प्रभु ने कबूल किया. एक कमी ये पूर्ण करने से वो सलगुण होता या स्वर्गीय पिता का एक सच्चा बेटा बन जाता था. आणि हा जो मनुष्य आहे त्याच्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारचे गुण आहे, खूप चांगल्या प्रकारे धर्माचरण करत आहे, त्याचं सगळं काही चांगलं आहे, तो एक आज्ञाधारक आहे. फक्त त्याच्या जीवनाची एक कमतरता जी आहे ती प्रभूने त्याला प्रेम करत त्याला सांगितली आणि ती कमतरता जर त्याने पूर्ण केली असती तर तो सर्व गुण संपन्न झाला असता, प्रभूचा खरा शिष्य होऊ शकला असता. वो हम यीशु मसीह बोलने वाले वो शब्द को आप थोड़ा गौर देकर देखिए. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याला जे काय बोलला ते जरा गांभीर्याने पहा. उसका 21 वचन आणि त्याचं 21 वचन. यीशु ने उस पर दृष्टि करके उससे प्रेम किया और उससे कहा, तुझ में एक बात की घटी है, जो कुछ तेरा है उसे बेचकर कंगालों को दे और तुझे स्वर्ग में धन मिलेगा और आकर मेरे पीछे हो ले. देखा कितना बड़ा गहरा बात हो रहा है. आणि किती गहन गोष्ट या ठिकाणी प्रभूने म्हटली. बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे है ना.
उसको प्रभु ने इतना अच्छा सा मौका दिया। आणि एवढा चांगली संधी प्रभूने त्याला दिली स्वर्ग में बहुत बड़ा धन पाने के लिए अच्छा अवसर दिया, आणि स्वर्गामध्ये खूप धन संपत्ती प्राप्त करण्याची त्याला संधी दिली। लेकिन हम क्या देखता है, आणि आपण काय पाहतो, उसने अपना समझ के सहारा दिया। आणि त्याने आपल्या बुद्धीवर आश्रय ठेवला उस मतलब धन को उन्होंने प्रभु से बढ़कर के पदवी दिया, आणि ती जी धन संपत्ती त्याच्यापेक्षा प्रभूपेक्षा मोठं पद त्या धन संपत्तीला त्याने दिलं। इसलिए क्या हुआ, म्हणून काय झालं, उसने प्रभु को छोड़ दिया, त्याने प्रभूचा त्याग केला दान से प्यार किया, आणि दानावर त्याने प्रेम केलं, दादा को त्याग दिया। आणि जो दाता आहे त्याला सोडून दिलं। इतना दुखदायक बात है, आणि किती दुःखदायक गोष्ट आहे, इतना दुखदायक बात है, आणि किती दुःखदायक गोष्ट आहे। है ना। कितने लोग ऐसे करता है, किती लोक असं करतात, कितने लोग इतना अच्छा प्रभु में बुलाहट पाने के बाद में कितनी बार ऐसा धोखा खा करके अपना अवसर को नष्ट किया। आणि कितीतरी लोक अशा प्रकारचा पाचारण प्राप्त झाल्यानंतर हे अशा छोट्या छोट्या फसगतीमध्ये फसल्या जाऊन त्यांनी सार्वकालिक जीवन नष्ट केलं। जब मत्ती की सुसमाचार उसका 19 अध्याय, मग ते त्याचा 19 अध्याय उसका 16 से पढ़ना। 16 वचनापासून पुढे वाचा। एक मनुष्य यीशु के पास आया हाँ। और उससे कहा, हे गुरु, मैं कौन सा भला काम करूं कि अनंत जीवन पाऊं? उसने उससे कहा, अब पूरा पढ़ने की जरूरत नहीं, क्योंकि उसका 21 से पढ़िएगा। 21 वचन वाचा। यीशु ने उससे कहा, यदि तू सिद्ध होना चाहता है। हाँ, मैं वो मेरे को हिंदी में वो शब्द नहीं मिला, सर्वगुणपूर्ण में इसमें मतलब ऐसा सिद्ध, हाँ वो बात सिद्ध। तो यदि तुम सिद्ध होना चाहता है तो आणि जर तू परिपूर्ण होऊ इच्छितो, जा अपना माल बेच, मतलब तुझे सिद्ध होना है आणि तुला परिपूर्ण व्हायचंय, है ना। यहाँ पर आप मत्ती उसका 5 अध्याय का 14 वचन पढ़ा। मग ते त्याचा 5 अध्याय त्याचा 48 वचन वाचा। इसलिए चाहिए कि तुम सिद्ध बनो हाँ और जैसा स्वर्गीय पिता सिद्ध है। हाँ, देखा मतलब एक तुम प्रभु के उस महान पदवी में उसको ले आने के लिए प्रभु ने इतना बड़ा गहरा बात उसको बताया, आणि देवाच्या त्या महान पदामध्ये घेऊन येण्याकरता प्रभूने त्याला एवढी गहन गोष्ट सांगितली। लेकिन क्या हुआ, काय झालं, वो दुखी होकर चला गया। तो दुःखी होऊन गेला। प्रियो, प्रभु का वचन को सचमुच में आप जानोगे, आणि देवाचं वचन जे आहे ते तुम्ही खरोखर जाणून घ्या, प्रभु का वचन को जानना और उसको अमल करना। आणि देवाचं वचन जाणणं आणि त्याच्या अनुसार चालणं। बहुत लोगों के जीवन में अवसर मिला, आणि पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये संधी भेटली, बहुत से प्रभु के चेला बना हुआ लोग तक प्रभु की बातों को नहीं समझ पाया। आणि पुष्कळ लोक जे प्रभूचे शिष्य झाले ते सुद्धा नाही समजू शकले। आपको याद होगा जब यौवन का सुसमाचार 6 अध्याय का 60 वचन, योहान त्याचा 6 अध्याय त्याचं 60 वचन। उसके चेलों में से बहुतों ने यह सुनकर हाँ कहा, यह कठोर बात है, हाँ, इसे कौन सुन सकता है? बोलो ये कठोर बात है। देखिए प्रभु की बात कई बार लोग आपको भी ऐसे लगा होगा ना, प्रभु का दास तो हमारे ऊपर डंडा ही मार रहा है। आणि पुष्कळ वेळा तुम्हाला असं वाटत असेल की प्रभूचा दास काठीने आम्हाला मारत आहे, प्लीज आपके ऊपर लोग कोई डंडा नहीं मारा। आणि तुम्हाला असं काही करत नाहीये। आप आनंददा में बहुत बड़ा प्रभु से सम्मान पाना चाहिए। उस स्वर्ग के दर्शन में आपको ये बात समझा है। आणि सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला प्रभूपासून ते दर्शन मिळालं पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, त्याच्याकरता तुम्हाला हे सांगत आहे। है ना। प्रभु यीशु मसीह ने जो अपने पीछे आने के लिए जो बोला वो लोगों को जो बजाई वो बात उनको तकलीफ देने के लिए नहीं प्रिय। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना किंवा इतर लोकांना सांगितलं की माझं अनुकरण करा, त्यांना त्रास देण्याकरता नाही, उनकी आशीष के लिए, त्यांच्या आशीर्वादाकरता। ये छोटा सा जीवन में उसको प्रभु का बात को मानना बहुत जरूरी बात है। आणि या छोट्याशा आयुष्यामध्ये प्रभूच्या आज्ञेचं पालन करणं खूप गरजेचं आहे। इसलिए क्या हुआ, म्हणून काय झालं, ये जो लोग वो बात को प्रभु के बात को समझ नहीं पाया, आणि हे लोक प्रभूच्या जे काय बोलले ते समजू शकले नाही। आखिर में उन्होंने वापस आपस में बात किया, नहीं भाई ये ऐसा है तो फिर ये संगति में जाने से अच्छा नहीं। आणि मग ते नंतर आपसामध्ये बोलले की असं जर आहे तर मग या संगतीमध्ये जाण्यात काय अर्थ नाही। हाँ, आपको भी कई लोग बोला होगा ना ये संगति छोड़ना ही अच्छा है करके। आणि तुम्हालाही काही लोक म्हटले असतील ना की संगती सोडून देणं चांगलं आहे, तो ये बात बहुत मुश्किल की बात है। कारण हे खूप कठीण आहे। इसलिए ऐसे लोग क्या करता, आणि म्हणून असे लोक काय करतात, ऐसे मुंह से अगर बोला है तो जीवन में आएगा वो बात। आणि मग जर ते बोलतात तर त्यांच्या जीवनामध्ये ते येईल। 66 वचन, त्याचं 66 वचन। हाँ। इस पर उसके चेलों में से हाँ। बहुत से उल्टे फिर गए। देखा, जो लोग बात को नहीं समझा
वो लोग उल्टे फिर गया प्रियो। आणि मग जे लोक या गोष्टीला नाही समजले ते उलट फिरले अपने होठों से है ना कभी भी कोई शब्द फालतू भी नहीं निकालना। आणि आपल्या ओठांच्या द्वारे कधी कुठला फालतू शब्द काढू नका आप निकाला हुआ शब्द आपके लिए विपत्ति पड़ेगा। आणि तुम्ही काढलेला शब्द तुमच्या करता विपत्ती पडेल शैतान आपको उसका अगैर या मानव शिकार बनाएगा। आणि सैतान तुम्हाला त्याचा एक शिकार बनवेल Praise the Lord। बहुत नम्र बनो, आणि खूप नम्र वापरे अपने आप को नम्र और दीन करो। आपण स्वतःला नम्र आणि दिन करा प्रभु का वचन कहता है प्रभूचं वचन सांगतं यदि हमें प्रभु के पीछे चलना है तो आणि प्रभूच्या पाठीमागे आपल्याला चालायचं तर उसमें कोई भाई बंदी नहीं। आणि याच्यामध्ये काही भाऊबंदकी नाही क्या करना प्रियो? काय करायचंय लूका का सुसमाचार उसका 14 अध्याय का 26-27 लूक त्याचा 14 अध्याय 26-27 वचन यदि यदि कोई कोई मेरे मेरे पास आए हाँ। और अपने पिता और माता और पत्नी और बच्चों हाँ। और भाइयों और बहनों वरन अपने प्राण को भी अप्रिय न जाने हाँ। तो वो मेरा चेला नहीं हो सकता। हाँ। और जो कोई अपना क्रूस न उठाए हाँ। और मेरे पीछे न आए हाँ। वह भी मेरा चेला नहीं हो सकता। प्रियो जिंदगी में एक दिन भी क्रूस उठाकर चलना सीखा क्या? आणि प्रेरणो आयुष्यामध्ये एक दिवस तरी वधस्तंभ उचलून घेऊन चालायला शिकले का आपका ध्यान है? तुमचं लक्ष आहे का क्रूस उठाने का अर्थ आप समझता है? आणि वधस्तंभ घेऊन चालणं याचा अर्थ समजतो ना आज भी बहुत से लोग बोलते हैं कि मैं चेला है, मैं क्रिस्ती है, मैं विश्वासी है, और जो सब अपनी मनमानी में आणि आप- कभी भी प्रभु का इच्छा को अपना इच्छा नहीं बनाया। आणि आजही पुष्कळ लोक म्हणतात की मी प्रभूचा शिष्य आहे मी त्याचं अनुकरण करतो सर्व काही काय आहे पण अजूनही प्रभू जे काय सांगतो त्याच्या आज्ञेच्या अनुसार चालत नाही मेरे को जो अच्छा लगता मैं वो करूंगा। आणि मला जे काय चांगलं वाटतं ते मी करेन हाँ, मेरे ऊपर कोई भी ऐसा मत बोलो। आणि माझ्यावर कोणी कुठला दबाव टाकू नका प्रियो, आप अभी तक प्रभु का एक चेला नहीं बना। कारण अजूनपर्यंत तुम्ही प्रभूचे शिष्य नाही झाले हम प्रभु के पीछे चलना है। आणि प्रभूच्या पाठीमागं चालायचंय तर हमें अपने आप को भी इनकार करके प्रभु की इच्छा को अपने इच्छा बना करके रोज हमें जीना है। आणि आपण स्वतःचा त्याग करून प्रभूची इच्छा आपली इच्छा बनवून आपल्याला दररोज चालायचंय हमें कई बातों को छोड़ करके आना पड़ता है। आणि खूप काही गोष्टी सोडून यावं लागतात मैंने उसका मती उसका 19 अध्याय का 29 वचन। मग ते त्याचा 19 अध्याय 29 और वचन जिस किसी ने घरों या भाइयों हाँ। या बहनों या पिता या माता या बाल बच्चों हाँ। या खेतों को मेरे नाम के लिए छोड़ दिया है छोड़ दिया, छोड़ना पड़ेगा। छोड़ करके आने के लिए बोला तो छोड़ करके ही आना पड़ेगा। आणि सोडून येण्याकरता सांगितलं तर सोडून यावंच लागेल Praise the Lord। जिन जिन बातों को प्रभु ने हमें प्रभु के पीछे चलने के लिए रुकावट आने वाला बातों को छोड़ने के लिए बोला और हम छोड़ेंगे नहीं, प्रभु मसीह के पीछे चल नहीं सकता। आणि प्रभूचं अनुकरण करण्याकरता ज्या गोष्टी आपल्या मार्गामध्ये अडखळण येतात त्या गोष्टी प्रभूने आपल्याला सोडायला सांगितलेल्या आहे आणि जर त्या आपण सोडणार नाही तर प्रभूच्या पाठीमागे चालू शकणार नाही प्रभु अपने आजकल एक्चुअली मतलब लोगों को चेला तक लोग नहीं बनाता क्योंकि वो तो मुश्किल की बात है। आणि आजकाल लोक कोणाला आपला गुरु बनवत नाहीये कारण का ते खूप कठीण नाही चेला नहीं बना। आजकाल पुष्कळ लोक आपल्याला दुसऱ्या लोकांना आपला शिष्य बनवत नाही कारण का ते खूप कठीण आहे हमें लोगों को मसीह की चेला बनाने के लिए प्रभु ने नियुक्त किया है। आणि लोकांना ख्रिस्ताचे शिष्य बनवण्याकरता आपल्याला नेमलेला आहे सच्चा चेला दूसरों को भी चेला बनाएगा। आणि जो खरा शिष्य आहे तो इतरांनाही प्रभूचा शिष्य बनवेल हम अपने नियुक्ति को कभी भूलना नहीं आपली जी नेमणूक आहे तिला कधी विसरू है नका ना। मत्ती 28 अध्याय का 19 वचन आपको मालूम। मग ते 28 अध्याय 19 वचन तुम्हाला ठाऊक आहे तुम जाओ सब जातियों के लोगों को चेला बनाओ और उन्हें पिता और पुत्र और बस उन्हें चेला बनाओ। आणि तुम्ही जा आणि सर्व राष्ट्राच्या लोकांना प्रभूचे शिष्य बनवा प्रियो, एक सच्चा चेला बनकर जीना। आणि त्यानं एक खरा शिष्य होऊन जगा एक चेला है तो क्या करेगा प्रियो? आणि एक शिष्य तर मग काय करणार पहली बात पहिली गोष्ट वो वजन पे बना रहेगा आणि तो वचनामध्ये राहील और वजन मानेगा। आणि वचनाचं पालन करेल है ना। जब यूहन्ना 8 अध्याय का 31 वचन। योहान 8 अध्याय 31 वचन तब यीशु ने उन यहूदियों से जिन्होंने उस पर विश्वास किया था कहा हाँ। यदि तुम मेरे वचनों में बने रहोगे हाँ। तो सचमुच मेरे चेले ठहरोगे। देखिए, तुम मेरी वचन पर बना रहेगा। आप देखिए, आज आप जो सुन रहा है ना, आप पर को प्रियो, आप वचन पर बना रहता है क्या? आणि तुम्ही जे ऐकत आहे जरा तुम्ही वचनामध्ये स्थिर राहता का आप सब लोग प्रभु की उपस्थिति में है ना। आणि तुम्ही सर्व लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहात ना वहाँ पे कुछ भी टेंशन मत लो। आणि कुठलं टेन्शन घेऊ नका प्रभु का
वचन में बना रहना एक चेहरे का सबसे बड़ा कर्तव्य है। आणि प्रभूच्या वचनामध्ये राहणं हे शिष्याचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. इतना ही नहीं, एवढंच नाही, चेहरा है तो आणि जर शिष्य आहे तर हमें गुरु का सारे आज्ञा बिना सवाल का मानना है. आणि आपला जो गुरु प्रभू आहे त्याच्या सर्व आज्ञा न प्रश्न करता पालन करायचे आहे. क्योंकि चेहरा जरूर गुरु को प्रेम करना है. कारण जो शिष्य आहे तो नेहमी गुरुवर प्रेम करतो. ध्यान देना, लक्ष द्या. पहली बात प्रभु हमें जो गुरु हमें जो आज्ञा देता है आणि पहिली गोष्ट गुरु आपल्याला जे आज्ञा देतो दिल से मानो. आणि संपूर्ण हृदयाने पालन करा. कोई योना 14 अध्याय का 15 वचन योहान 14 अध्याय 15 वचन. यदि तुम मुझसे प्रेम रखते हो तो मेरी आज्ञाओं को मानोगे. देखा, मुझे प्रेम देखता है तो मेरी आज्ञा मानेगा. आणि जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर माझ्या आज्ञेचं पालन कराल. और उसका 24 वचन में लिखा है कि जो प्रेम नहीं करता वो आज्ञा नहीं मानता. आणि मग योहान 14:24 मध्ये म्हटलं की जो कोणी प्रभूवर प्रेम करत नाही तो त्याच्या आज्ञेचं पालन करत. अरे प्रभु के वचन मानता है क्या? आज तुम्ही प्रभूच्या वचनाचं पालन करता का? प्रियो, हर एक बातों का नापदंड प्रभु का वचन है. प्रियो, आणि प्रत्येक गोष्टीचं मापन दंड जो आहे ते प्रभूचं वचन आहे. आपको मालूम है हेस्केल में 33 अध्याय का 31 32 वचन आपको याद है? आणि एजेकेल त्याचं 33 अध्याय 31 आणि 32 वचन तुम्हाला ठाऊक आहे. ये लोग वे प्रजा के समान तेरे पास आते हाँ। और मेरी प्रजा बनकर तेरे सामने बैठकर तेरे वचन सुनते हैं. देखिए, आप प्रभु के उपस्थिति में बैठा प्रभु का वचन सुनता है, और तो यह वचन कहाँ तक अपने जीवन में स्वीकारता है, ये बात को हमें समझ. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर प्रभू त्याच्या वचनाद्वारे बोलतो, पण कुठपर्यंत या वचनाचा तुम्ही स्वीकार करता हे गोष्ट जाणायची आहे. Praise the Lord. प्रभु को उपस्थिति में आने के बाद प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर प्रभु का भय मानना, आणि प्रभूचं भय धरा प्रभु का उपस्थिति को हमें अनुभव लेना. आणि प्रभूच्या उपस्थितीचा आपण अनुभव घ्या. और यहाँ पर लोग क्या करता, आणि या ठिकाणी लोक काय करतात, उनका दिल वहां पर नहीं. आणि त्यांचं मन तिथं नाही. हाँ, पूरा बढ़िया. आणि ते वचन पूर्ण वाचा 31 आणि 32 वचन. वे प्रजा के समान तेरे पास आते और मेरी प्रजा बनकर तेरे सामने बैठकर तेरे वचन सुनते हैं, हाँ। परंतु वे उन पर चलते नहीं. देखा, उन पर चलते नहीं, प्रभु के वचन पर चलते नहीं. आणि प्रभूच्या वचनावर ते चालत नाही. भैया, कितनी बातें आपको पिछले दिनों में सुनाया. आणि मागील दिवसामध्ये कितीतरी वचन सांगितले. कौन बताया? कुणी सांगितले? प्रभु ने बताया. आणि प्रभूने सांगितले. प्रभु आज डायरेक्ट आकर के नहीं बताएगा. आणि प्रभू आज डायरेक्ट येऊन नाही बोलणार. प्रभु स्वर्गदूत को भी नहीं भेजेगा. आणि प्रभू स्वर्गदूतालाही नाही पाठवणार. प्रभु अपना दासों के द्वारा बोलेगा. आणि प्रभू आपल्या दासांच्या द्वारे बोलेल. और हमने सुना है क्या? आपण ऐकलं का? अमल किया है क्या? आणि त्याचं अंमलबजावणी केली का? भैया, जो व्यक्ति प्रभु के वचन अमल करता है, आणि जो व्यक्ती प्रभूच्या वचन आचरणात आणतो आपको मालूम है उसका क्या लाभ मिलता. आणि त्याला काय फायदा होतो? कोई यूहन्ना 14 का 23 वचन पढ़िए. आणि योहान 14 अध्याय त्याचं 23 वचन वाचा. हाँ. यीशु ने उनको उत्तर दिया, हाँ. यदि कोई मुझसे प्रेम रखेगा हाँ. तो वह मेरे वचन को मानेगा, हाँ. और मेरा पिता उससे प्रेम रखेगा, हाँ. और हम उसके पास आएंगे हाँ. और उसके साथ वास करेंगे. देखिए, जो भी व्यक्ति प्रभु का वचन मान करके चलता है, आणि जो व्यक्ती देवाचं वचन पालन करून चालतो हमेशा वो त्रिएक परमेश्वर का संगति में रहता. आणि तो नेहमी त्रिएक परमेश्वराच्या सहभागितेमध्ये राहतो. क्या बड़ी बात है. आणि किती मोठी गोष्ट आहे. वो अनुभव लेता है क्या? आणि तो अनुभव आपण घेतो का? मैं उस एक परमेश्वर का संगति में रहता हूँ करके कह पाएंगे क्या? आणि त्या त्रिएक परमेश्वराच्या सहभागितेमध्ये मी राहतो असं आपण म्हणू शकतो का? ये अनुभव किसको मिलेगा? हा अनुभव कोणाला भेटेल? जो भी प्रभु का वचन मानेगा. आणि जो कोणी प्रभूच्या वचनाचं पालन करेल. प्रियो, शत्रक मेषक अबेदनो को हाथ पांव बांध करके आग में डाला. आणि शद्रक मेषक आणि अबेदनो यांना बांधून अग्नीमध्ये टाकलं. पर वो आग में गिरने से पहले आणि त्या अग्नीमध्ये पडण्याच्या अगोदर उनका प्रभु अमर. आणि त्यांचा प्रभू त्यांच्या सोबत होता. Praise the Lord. हम शत्रक मेषक अबेदनो से भी प्रभु के लिए मूल्यवान है. आणि शद्रक मेषक आणि अबेदनो याच्यापेक्षाही बहुमूल्य प्रभू करता आपण आहोत. क्यों हम मूल्यवान है? का आपण बहुमूल्य आहोत? क्योंकि हम मंडली का एक सदस्य है. कारण आपण मंडळीचे एक सदस्य आहोत. मंडली का खूबी क्या है? मंडळीचं वैशिष्ट्य काय आहे? मंडली प्रभु का बहुमूल्य लेखों से खरीदा है. आणि मंडळी जे आहे ते प्रभूच्या बहुमूल्य रक्ताने विकत घेतली आहे. इसलिए प्रियो, मैं और आप प्रभु के लिए बहुत बहुमूल्य है. आणि म्हणूनच प्रेरणा तुम्ही आणि मी प्रभू करता खूप बहुमूल्य आहे. जब छत्र में से अबेदनो के लिए प्रभु इतना आग में आकर के वेट करता है, उधर जाते ही आग उसका अबेदनो को जला दिया, उन्हें एक बार भी नहीं जलाया. आणि मग शद्रक मेषक अबेदनो यांना ज्या वेळेला अग्नीमध्ये टाकण्यात आलं त्यावेळेला त्या अग्नीने
त्यांना ज्या दोरीने बांधलेलं होतं त्या दोरी सर्व जुळून गेल्या, पण त्यांच्या शरीराचा एकही केस जळाला नाही. मैं सोचता है मी हा विचार करतो, वो लोग जब आग की ओर जब गया, आणि ते अग्नीच्या जवळ ज्यावेळेला गेले, हाथ दोनों बांधा हुआ था, हात दोरी बांधलेले होते. तो क्या हुआ? काय झालं? आग में जाते वक्त आणि अग्नीमध्ये जाताना प्रभु उधर ही खड़ा है, आणि प्रभू तिथे आहे, वो जा करके आणि ते जाऊन जाकर के एकदम करेगा तो आप भी जाएगा, एकदम जाकर के ऐसा करा जाएगा. आणि मग ते शद्रक मेषक अबेदनोने पाहिलं की त्या ठिकाणी अग्नीमध्ये प्रभू उभा आहे, तर त्यांनी जाऊन एकदम जोरात प्रभूला मिठी मारली प्रभु ने तीनों को ऐसा किया. आणि तिघांना प्रभूने असं गळ्यावर भेट घातली ऐसा फिर बोला चलो आणि म्हटलं चल अपन थोड़ा इधर से घूमते हैं. आणि आपण जरा आता इथे या अग्नीमध्ये फिरू. जिंदगी में किसी ने कभी देखा? आणि आयुष्यात कधी कोणी असं पाहिलं? राजा घबरा गया, राजा घाबरला आग में बहुत आनंद का चेहरा चमक रहा है. आणि अग्नीमध्ये त्यांचा चेहरा चमकत आहे. कितना भी बड़ा आदमी आने दो, आणि कितीही मोठा माणूस येऊ द्या, भक्त का चेहरा चमके. आणि भक्ताचा चेहरा चमके. प्रभु के संगति हमारा चेहरा चमका दे. आणि प्रभूची जी संगती आहे तो आपला चेहरा चमकवते. ये आप क्यों तेरा दुखी है? प्रियांनो, तुम्ही एवढे दुःखी का? नहीं योग योग एवढा का दुःखी? योग बोला मैं का दुखी. आणि योग तुम्ही कुठं दुःखी आहे? बच्चे लोग सब मर गया, आणि 10 मुलं मेले ना, संगति सब तेरा है. आणि सगळी धनसंपत्ती गेली ना, काही प्रॉब्लेम नाही. प्रभु माझ्यासोबत आहे. मुझे प्रभु नष्ट नहीं हुआ, आणि प्रभू नष्ट नाही झाला. प्रियो खाने के लिए कुछ नहीं तो चलेगा, आणि खाण्याकरता काही नाही तरी चालेल, पढ़ने के लिए कुछ नहीं तो चलेगा, आणि चालण्याकरता काही नाही तरी चालेल, रहने के लिए घर नहीं तो चलेगा, खाण्याकरता घर नाही तरी चालेल, बीमारी है तो भी चलेगा. आजार बरा आहे तरी चालेल. यीशु मसीह है, आणि येशू ख्रिस्त राहायला पाहिजे. यीशु मसीह है. येशू ख्रिस्त राहायला पाहिजे. यीशु मसीह के बिना आपको रहने का अच्छा बंगला क्यों ना हो, खाने पीने के लिए रोज बिरयानी क्यों ना हो, दुनिया के सारे बैंकों में कितना भी अकाउंट हो, कोई प्रयोजन नहीं. प्रियो नरक मिलेगा. आणि मग जर प्रभू येशू ख्रिस्त नाही, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे राहण्याकरता कितीही मोठा बंगला असू द्या, सर्व बँकेमध्ये तुमचे अकाउंट राहू द्या, कितीही पैसे राहू द्या, खाण्याकरता दररोज बिर्याणी राहू द्या, याचा काहीही फायदा होणार नाही. शेवटी नरकाच्या अग्नीत जावं लागेल. मसीह बिना सब ख्रिस्ता व्यतिरिक्त सर्व व्यर्थ आहे. यो बोलता है प्रभु ने दिया था, प्रभु ने लिया. थैंक यू प्रभू, मैं इतना दिन संभालते संभालते तंग हो गया, अभी तंग खत्म हो गया. आणि योग म्हणतो की प्रभूने दिलं, प्रभूने घेतलं, प्रभूच्या नावाचा धन्यवाद असो. मी हे सांभाळत सांभाळत थकून गेलो होतो. प्रेज द लॉर्ड. भक्त को उसमें कंप्लेन नहीं. आणि भक्ताला त्याच्यामध्ये तक्रार नाही. हाँ प्रभु ने दिया था, जो शैतान लेकर गया बोलेगा तो दुख की बात है. आणि प्रभूने दिलं होतं, सैतान घेऊन गेला, त्याच्यामध्ये मग दुःखाची गोष्ट. लेकिन शैतान लेकर नहीं गया, आणि सैतान नाही घेऊन गेला. जिसने दिया उसको लेने का अधिकार है. आणि ज्याने दिलं त्याला घेण्याचा अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियो, एक सच्चा गुरु का चेहरा बनकर जीना बहुत महत्व है. आणि एक सच्चा गुरु का चेहरा बनकर जीना बहुत आणि एका खऱ्या गुरुचा खरा शिष्य होऊन जीवन जगणं हे खूप महत्वाचं तो आहे. खरा चेहरे को कैसे समझेगा? आणि खरा शिष्याला कसं काय समजणार? है ना, यूहन्ना 13 अध्याय का 35 वचन. योहान 13 अध्याय 35 वचन. यदि आप अपने प्रेम रखोगे हाँ. तो इसी से सब जानेंगे कि तुम मेरे चेले हो. देखा प्रियो, एक सच्चा चेहरा सबको प्यार देगा. आणि खरा शिष्य जो तो सगळ्यांवर प्रेम करेल. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्यार करेगा प्रियो. प्रेम करेल. प्रियांनो, हमारा प्यार तकना नहीं आपलं प्रेम जे आहे ते कमी होऊ नये, और प्यार बुझना नहीं. आणि प्रेम जे आहे ते विझू नये. साथ ही साथ त्याच्यासोबत एक सच्चा चेहरा. एक खरा शिष्य. यूहन्ना 15 का 8. योहान 15 अध्याय 8 मेरे वचन. पिता की महिमा इसी से होती है हाँ. कि तुम बहुत सा फल लाओ, हाँ. तभी तुम मेरे चेले ठहरोगे. देखा, तभी तुम मेरा चेहरा ठहरेगा. आणि ज्या वेळेला तुम्ही विपुल फळ आणाल त्याच वेळेला माझे शिष्य व्हाल. कब? केव्हा? जब आप प्रभु के लिए बहुत फल बनते हो. आणि ज्या वेळेला प्रभू करता विपुल तुम्ही फळ आणाल त्या वेळेला तुम्ही प्रभूचे शिष्य व्हाल. आज हमारा जीवन कैसा है? आज आपलं जीवन कसं आहे? एक सच्चा चेहरा खाने के लायक है क्या? आणि खरा शिष्य म्हणण्याकरता आपण योग्य आहोत का? प्रियो, हमारे बारे में प्रभु का बहुत प्रयोजन है. आणि आपल्या संबंधाने प्रभूची खूप मोठी योजना आहे. 2 वजह और फर्क मैं समाप्त करना चाहूंगा. 2 वचन सांगून या ठिकाणी मी थांबेल. मत्ती उसका 10 अध्याय का 24-25. मग ते त्याचं 10 अध्याय 24-25 चेला वचन. अपने गुरु से बड़ा नहीं होता हाँ. और न दास अपने
स्वामी से हाँ। चेले का गुरु के बराबर और चेले का गुरु का बराबर होना काफी है. आणि जो प्रभूचा शिष्य आहे त्याने प्रभूप्रमाणे होणं पुरेसं आहे. लूका 6 का 40. लूक त्याचा 6:40 वचन. लूक 6:40. चेला चेला अपने अपने गुरु बड़ा से- नहीं होता, हाँ. परंतु जो कोई सिद्ध होगा हाँ. वो अपने गुरु के समान होगा. जो कोई सिद्ध होगा वो अपने गुरु के समान होगा. आणि जो कोणी परिपूर्ण होईल तो आपल्या गुरुप्रमाणे होईल. प्रियो हमारे यीशु मसीह की समानता में प्रभु हमें बनाना चाहता आणि आपल्या येशू ख्रिस्ताच्या समानतेमध्ये परमेश्वर आपल्याला बढ़ू इच्छितो. है. वो आखिर प्रभु का मेरा स्वर्गीय पिता का फाइनल हमारे बारे में आग्रह है. आणि तीच देवाची शेवटची आपल्या संबंधाने इच्छा आहे. प्रेस लॉर्ड. तो हमें ये बात को जानना है. आणि आपण या गोष्टीला जाणायचं. मंडली के साथ प्रभु के साथ का संबंध आणि मंडळीसोबत प्रभूचे असणारे संबंध, या मंडली और प्रभु के साथ का संबंध. मंडळीचे आणि प्रभूचे असणारे आपसात मधले संबंध. इस बात में पहला बात हमने थोड़ा कुछ देख लिया. आणि 10 गोष्टीपैकी त्याच्यातली पहिली गोष्ट आपण काही पाहिली अभी बाकी 9 बात बाकी. आणि 9 गोष्टी बाकी आहे. प्रभु का आगमन देर की बात. आणि प्रभूच्या आगमनाला उशीर असला तर. कल बाकी कल एक क्लास कंटिन्यू से आणि हा क्लास पुढे असा चालेल. प्रेस लॉर्ड. बहुत महत्वपूर्ण बात.